ठीक आहे. बेसिक टर्म्स ऑफ स्टॉक मार्केट या कन्सेप्टला आज आपण सुरुवात करतोय. माईक बंद करा तुमचे. सुरुवातीला आपण व्यवसाय म्हणजे काय ते पाहणार आहोत. शेअर पुढचं काय तो पण आपण पहिल्यांदा व्यवसाय म्हणजे काय हे आपल्याला पाहणं गरजेचं असतं. कारण कंपन्यांचे शेअर विक्री करत असताना पहिल्यांदा कंपन्या त्या व्यवसाय करतात. मग व्यवसाय म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना अगोदर माहित असणं गरजेचं आहे. तुम्ही आजूबाजूला जे काय व्यवसाय बघता त्याच्यामध्ये इथं मी तुम्हाला एक फोटो दिलेला आहे. एक व्यक्ती आहे, काहीतरी एक वायजेड वस्तू विकायला ठेवलेल्या आहेत वगैरे वगैरे वगैरे. आता तुमच्या मते व्यवसाय म्हणजे काय? तर एखादी व्यक्ती स्वतःच्या खिशातले पैसे आणते, वस्तू किंवा सेवा विकते आणि त्याच्यातनं पैसे कमवते. याला व्यवसाय सर्वसाधारणपणे भाषेमध्ये म्हटलं जातं. जर आपणाला दिलेल्या व्याख्येनुसार जर बघायचं असेल तर बिझनेस इज डिफाइन्ड ॲज an organization or enterprising entity engaged in commercial, industrial and professional activities. म्हणजे व्यवसाय कशाला म्हणायचं? अशी कोणती तरी संस्था किंवा असं काही एखादं एंटरप्राइजेस किंवा असं काही एखादी खोली किंवा एखादं घर, एखादा कंपनी, एखादी संस्था की जी एंगेज असते कशामध्ये? कमर्शियल, इंडस्ट्रियल आणि प्रोफेशनल ऍक्टिव्हिटीज मध्ये. कमर्शियल म्हणजे व्यापारिक व्यावसायिक, इंडस्ट्रियल म्हणजे औद्योगिक आणि प्रोफेशनल म्हणजे वस्तू सॉरी सेवा, वकील असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, त्या अशा सर्व ऍक्टिव्हिटीजना मिळून व्यवसायाचं म्हटलं जातं. बिझनेसेस कॅन बी फॉर प्रॉफिट इंटायटीज म्हणजे व्यवसाय हा नफा मिळवण्यासाठी केला जातो. और नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे बिझनेस दोन प्रकारचे असतात. एक नफा मिळवणाऱ्या संस्था आणि दुसऱ्या सेवाभावी संस्था, नॉन प्रॉफिट इंटायटीज ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल शाळा हे नफा मिळवण्यासाठी नसतं, सर्व्हिस सेवा देण्यासाठी असतं. ना नफा ना तोटा. पण आता सगळ्या शाळा या नफा मिळवण्यासाठी सुरू झालेल्या आहेत. फक्त कागदोपत्री. बीसीसीआय नॉन प्रॉफिटेबल इंटायटी आहे, तरी सुद्धा त्यांचा उद्देश आयपीएलच्या माध्यमातून पैसा कमवणे हाच असतो. ट्रस्ट सेवा देण्यासाठी असतो, पण ट्रस्टचा आजकाल उपयोग पैसा कमवण्यासाठी केला जातो. म्हणजे तुमचा ट्रस्ट असो किंवा कोणी असो, कागदोपत्री त्या सेवाभावी संस्था पण प्रत्यक्षात प्रॉफिट गेनिंगच काम करत असतात. म्हणजे थोडक्यात यावरून तुम्हाला असं समजत असेल की बिझनेस म्हणजे नफा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून केलेलं कोणतंही काम म्हणजे बिझनेस असं म्हटलं जातं. मग आता या बिझनेसमध्ये त्याचे जे काही प्रकार पडतात, रेंज फ्रॉम लिमिटेड लायबिलिटी कंपनीज टू सोल प्रोप्रायटरशिप, कॉर्पोरेशन अँड पार्टनरशिप म्हणजे व्यक्तिगत व्यवसाय संस्था, भागीदारी व्यवसाय संस्था, कंपन्या, या प्रकारचे व्यवसायाचे प्रकार आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. बोलता येत नसेल तर चॅट मध्ये तुम्ही येस नो काय असेल ते सगळ्या गोष्टी सांगू शकता. तुम्हाला त्या गोष्टी समजल्यात नाही समजल्यात. हो हो. हा, असं अधनमधनं हो हो म्हटलं तरी मला कळेल की बाबा इथं कोणतरी ऐकणार आहे. नाहीतर मी इथं ओरडत जायचो, तुम्ही तिकडे बसायचं निवांत, पायावर पाय टाकून कोचवर बसून. समजते सर, समजते. हा, ठीक आहे. आता टाइप्स ऑफ बिझनेस आपल्याला बघायचे की व्यवसायाचे प्रकार कोणकोणते आहेत. आता इथं बघा, पहिल्यांदा मी एक इथं फोटो दिलाय. सोल किंवा त्याला प्रोप्रायटरशिप म्हणतात, व्यक्तिगत व्यवसाय संस्था. बघा ही सगळी कामं एकटंच करते. लॅपटॉपवर पण हीच बसले, पुस्तकं पण हीच वाचते, टायमिंगवर पण हीच येते, कस्टमरची खरेदीची लिस्ट पण बघते. सगळं सगळं ही काम उठतंय आणि एकटं करतंय. असा जो व्यापारी असेल, असा जो व्यवसाय असेल त्याला प्रोप्रायटरशिप म्हणतात. इथं कुणाचे व्यवसाय आहेत का स्वतःच्या मालकीचे? हॉटेल असेल, शॉप असेल, आणखी काय असेल त्या- नाही. ठीक आहे, त्याला व्यक्तिगत व्यवसाय संस्था असं म्हटलं जातं. म्हणजे तो काय करतो, एखादी व्यक्ती स्वतःच्या खिशामध्ये असणाऱ्या किंवा स्वतः जवळच्या असणाऱ्या भांडवलातून व्यवसाय सुरू करते. व्यवसायातलं शटर उघडण्यापासून संध्याकाळी शटर बंद करेपर्यंत सगळी कामं एकच व्यक्ती करत असेल, होणारा नफा एकाच व्यक्तीला मिळत असेल,
आणि होणारा तोटा पण एकाच व्यक्तीला सहन करावा लागत असेल, तर त्याला व्यक्तिगत व्यवसाय संस्था असं म्हटलं जातं, प्रोप्रायटरशिप असं म्हटलं जातं. मग याच्याकडे स्किल असतं म्हणून तो व्यवसाय सुरू करतो. याच्याकडे स्किल संपलं, तो मेला, तो व्यवसाय बंद पडतो. त्याच्या पोरांच्याकडे जर ते स्किल असेल तर ते स्किल पुढे जातं, तो व्यवसाय पुढे जातो. हा जो व्यक्तिगत व्यवसाय संस्था आहे, त्याच्यामध्ये लागणारं जे काय कॅपिटल आहे ते लिमिटेड असतं. एका व्यक्तीकडे असून असून किती असतील? 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 1 कोटी, संपलं. त्याच्या पुढे तो जाऊ शकत नाही. त्यामुळे ते बिझनेस एक्सपांड करू शकत नाही, व्यवसाय तो वाढवू शकत नाही, ही त्याची मर्यादा आली. सगळी कामं एकाच व्यक्तीला करायला लागतात. त्यामुळं त्या व्यक्ती आजारी असेल तर तो व्यवसाय बंद पडेल काही काळ. परत गेल्यानंतर म्हणजे तो तिथं हाजीर तो वजीर असेल तर व्यवसाय चालेल. तो अब्सेंट असेल तर व्यवसाय अब्सेंट असेल, नफा अब्सेंट असेल. मग याच्यावर पर्याय म्हणून समजा ह्याला व्यवसाय एक्सपांड करायचा आणि 5 कोटीचं कॅपिटल लागतं, तर हा एकटा व्यक्ती आणू शकत नाही. त्यामुळे हा याचा व्यवसाय जो आहे तो लिमिटेड एरियामध्ये होऊन जातो. मग त्याला बिझनेस एक्सपांड करायचा असेल तर दुसरा व्यवसायाचा प्रकार उदयास आला, म्हणजे पार्टनरशिप. इथं 2 व्यक्ती मी दाखवलेत. म्हणजे याच्यासारख्या 2 व्यक्ती एकत्र येतात, त्यांच्या बिझनेस आयडिया घेऊन येतात, एकमेकांचं ह्याचं 1 लाख कॅपिटल, याचं 1 लाख कॅपिटल, दोघांचं मिळून 2 लाख कॅपिटल बनवून किंवा 2 कोटी कॅपिटल बनवून ते भागीदारी व्यवसाय संस्था करतात. आणि व्यवसायातली ही कामं जी एकटा करत होता ते आता दोघं मिळून करतात. होणारा फायदा इथं एकट्याला मिळत होता, आता या दोघांना समसमान किंवा त्यांच्या काय जो रेशिओ असेल, त्यानं 1 लाख आणला असलं, ह्यानं 5 लाख आणले, त्याचं समान घेतील का? तर नाही. जसं कॅपिटल आणलं असेल तसं नसेल तर आपण साध्या सिंपल लँग्वेज मध्ये जाऊ, की इथं पहिला प्रॉफिट एकट्याला मिळायचा, आता दोघांना निम्मा निम्मा द्यायला लागतो. होणारा लॉस एकट्याला सहन करायला लागायचा, आता दोघं मिळून करतात. त्यामुळे लॅबिलिटी जी आहे ती लिमिटेड होऊन जातं. कॅपिटल पहिल्यांदा एकट्याला 10 लाख आणायला लागायचं, आता दोघं मिळून 10 लाख घेऊन येतात. त्यामुळे रिस्क कमी झाली, रिस्क डिवाइड झाली. हा पार्टनरशिप फर्म. पण पार्टनरशिप फर्म जसं आपण व्यवसाय एक्सपांडेशन साठी घेतलं, पण याच्यावर पण मर्यादा आहे. कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 पार्टनर एकत्र घेऊन बिझनेस करू शकतात लिगली. आता इथं दोघांचं काही काळ पटेल, नंतर नाही पटलं तर तो व्यवसाय बंद पडणार. म्हणजे याला पण लाईफ नाही, आणि कान भरणारे असतात आपल्याकडे. त्यामुळे या पार्टनरशिप फर्मला सुद्धा किंवा पार्टनरशिप बिझनेसला सुद्धा चिरंतन काळ टिकणार म्हणजे कायमस्वरूपीचे स्टॅबिलिटी नसते, अस्तित्व नसतं. त्यामुळे ह्या व्यवसायावर ही मर्यादा येते. म्हणून आधुनिक काळामध्ये कंपनी या व्यवसाय प्रकाराची निर्मिती होती. याच्यामध्ये खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी म्हणजे प्रायव्हेट कंपनी आणि पब्लिक लिमिटेड कंपनी, अशा कंपनीचे 2 प्रकार पडतात. जर मला खाजगी कंपनी सुरू करायची असेल तर कमीत कमी 2 व्यक्ती आणि जास्तीत जास्त 200 व्यक्ती घेऊन मी प्रायव्हेट कंपनी सुरू करू शकतो. आता इथं 50 लोक आहेत पार्टनरशिप मध्ये आणि इथं 200 आहेत. याच्यापेक्षा जास्त भांडवल आपण इथं गोळा करू शकतो कंपनीमध्ये. म्हणजे प्रत्येकाकडनं एक एक 2 कोटी पाहिजे असतील तर प्रत्येकाकडनं 1-1 लाख रुपये घेतले, इथं कॅपिटल होऊन जातं. आता मला दुसरी गोष्ट इथं तुम्हाला सांगायची, पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणजे सार्वजनिक कंपनी, जे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये बघता, की ज्या लिस्टेड असतात, समाजाकडनं पैसे गोळा करू शकतात. त्यांचं काय वैशिष्ट्य आहे, तर कमीत कमी 7 सभासद लागतात सार्वजनिक कंपनी सुरू करायला. आणि जास्तीत जास्त अनलिमिटेड कितीही, जगामध्ये 850 कोटी लोक आहेत, 850 कोटी लोकांना तुम्ही शेअर होल्डर करून घेऊ शकता. म्हणजे कॅपिटल म्हणजे अनएक्सपेक्टेड तुम्ही गोळा करू शकता. म्हणजे कितीही, त्याला मर्यादाच नाही. तुम्हाला जगभरामध्ये व्यवसाय करायचा असेल, लाखो करोडो खरबो पैसे लागत असतील, तर तुम्हाला कंपनीच्या पब्लिक लिमिटेड कंपन्या ते उभा करू शकतात. आता याच्यामध्ये समजा 10 लाख शेअर होल्डर आहेत या आपल्या कंपनीमध्ये, एखादा दुसरा मेला, काय फरक पडतो? काहीच फरक पडत नाही. आणि ही लाईफ टाईम चालणारी प्रोसेस असते. याच्यामध्ये समजा कंपनी बुडाली तरी या शेअर होल्डरनी जेवढे पैसे इन्व्हेस्ट केलेत 1 रुपया, तो बुडेल. फ्रँचायझी, KFC सारखं तुम्ही बघितलंय की प्रॉफिट शेअरिंग साठी ते फ्रँचायझर घेतात, पार्टनर घेतात आणि प्रॉफिट शेअरिंग बेसिसवर त्यांना आपल्या बिझनेसच्या ज्या काही व्हरायटीज आहेत ते प्रोव्हाइड करत असतात. हे फ्रँचायझी मॉडेल.
अशा प्रकारचे 4 व्यवसायाचे प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. व्यक्तिगत व्यवसाय संस्था, त्याचं अपडेशन स्वरूप पार्टनरशिप, त्याचं अपडेशन कंपनी आणि फ्रँचायझी. काही आता कंपन्या पण देतात, येवले अमृततुल्य चहा बघितला असेल, KFC आहे, ही फ्रँचायझीची उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला डीपली जायचं नाही, फक्त आपल्याला बेसवर जायचं आहे, आपला बेस क्लिअर करायचा आहे. यासाठी या तुम्हाला गोष्टी सांगणं गरजेचं होतं. या गोष्टी क्लिअर झाल्या की बिझनेस काय असतात, बिझनेसचे प्रकार काय असतात, काही शंका असेल याच्यामध्ये तर विचारू शकता. 1 मिनिटासाठी माईक चालू करायचा, हो म्हणायचं, नाही म्हणायचं, पुढे जायचं. हो हो. ओके. हो सर, समजलं हो. सर. आता कुठली कंपनी व्यवसाय प्रकाराचं भांडवल उभारणी जरा बाजूला ठेवा. आपल्याला जर आता व्यवसायासाठी पैसे पाहिजे असतील तर आपण कुठनं आणणार? समजा एखादा व्यक्ती घ्या, भागीदारी व्यवसाय संस्थेपर्यंतच आपल्याला विचार करायचा. तो काय करू शकतो? बँकेकडनं कर्ज घेऊ शकतो, बॉन्ड्स मार्केटमध्ये आता ही इथं आहे, ही खाजगी कंपनीच्या बाबतीत आणि सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत इथं बॉन्ड्स मार्केटमध्ये. त्यानंतर लीज फायनान्स घेऊ शकतात, मॉर्गेज फायनान्स घेऊ शकतात, तारण मालमत्ता आहे, भाडे करार आहे, त्यानंतर एक्सटर्नल फायनान्स आहे. म्हणजे खाजगी व्यक्ती कुठल्या मार्ग, आता समजा ही कंपन्यांचा विषय येतो, व्यवसायांचा विषय होतो. समजा तुम्ही एखाद्या व्यवसायाचे मालक आहात, तर तुम्ही काय करणार आहे? फॉर एक्झाम्पल, तुमच्या जवळची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, सेव्हिंग आहे, ते घ्याल. बायकोकडं काय सेव्हिंग असेल ते घ्याल, नातेवाईकांच्याकडनं काय असेल ते घ्याल. तिथनं नसेल तर बँकेकडनं कर्ज घ्याल. बँकेकडनं झालं नाही तर सावकाराकडनं घ्याल. कुठनं पण तुम्ही भांडवलाची गरज पूर्ण करू शकता. ठीक आहे. आता पब्लिक फंड रेझिंगची रायझिंगची काय गरज आहे ते पण आपल्याला इथं बघायचं आहे, की आपल्याला समाजाकडनं पैसे कशाला पाहिजेत. आपण बघितलं की व्यक्तिगत व्यवसाय संस्थेवर मर्यादा आहेत, पार्टनरशिपवर मर्यादा आहेत. ते त्यांचा बिझनेस त्यांच्या गावापुरता, तालुक्यापुरता, जिल्ह्यापुरता लिमिटेड ठेवू शकतात, पण वर्ल्ड वाईड ते एक्सपांड नाहीत करू शकत. जगामध्ये ते आपलं प्रोडक्ट पोहोचवू शकत नाहीत. देशामध्ये, राज्यामध्ये ते आपलं प्रोडक्ट पोहोचवू शकत नाहीत, कारण त्यांच्याकडं आवश्यक असणारं भांडवल नसतंय. ते उभा करण्याचे माध्यम त्यांच्याकडे नसतात. त्यांच्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्ट करणारे इन्व्हेस्टर त्यांना नसतात. मग पब्लिकच्या माध्यमातून जर आपणाला भांडवल गोळा करायचं असेल तर मग आपल्याला समाजाकडनं भांडवल उभं करावं लागतं. आता जास्त तुम्हाला लांबची उदाहरणं देत नाही. तुमच्या इंटरकनेक्टेड जे काही उदाहरणं आहेत ती, तुम्ही सगळे ग्रामीण भागातले आहात. तुमच्या आजूबाजूला साखर कारखाने आहेत, सहकारी साखर कारखाने, तर डेफिनेटली आहे. त्यांची पद्धत कशी असते की त्या भागातल्या शेतकऱ्यांच्याकडनं सभासद वर्गणी म्हणून काही पैसे कलेक्ट केले जातात आणि त्याच्यातनं शेअर्स विक्री करतो कारखाना, आणि त्याच्यातून ते कारखाना उभा केला जातो. आणि त्याच्या बदल्यात त्यांना साखर आणि इतर काय जे काही गोष्टी आहेत त्या दिल्या जातात. एकट्या कोणीही 100 कोटीचा साखर कारखाना उभा करू शकत नाही शेतकरी, पण हजारो लाखो शेतकरी एकत्र येऊन साखर कारखाना उभा करू शकतात. त्या साखर कारखान्याला ऊस सप्लाय करू शकतात आणि तो साखर कारखाना चालवला जातो. मग ते कशासाठी? मग कंपन्या पण हे पब्लिक कडनं पैसे कशासाठी उभं करतात? तर पहिलं आहे की मॅनेजिंग पब्लिक नीड्स. आपल्याला समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यवसाय उभे केले जातात. तुम्ही कुठलाही व्यवसाय घ्या, त्या व्यवसायातनं समाजाची गरजच पूर्ण केली जाते. KFC जिभेचे चोचले पुरवण्यासाठी प्रोडक्ट विकतात, म्हणजे समाजाची गरजच आहे. येवले अमृततुल्य चहा कशासाठी? लोकांची चहाची तलब घालवण्यासाठी बिझनेस करतात. टाटा एवढे प्रोडक्ट विकतात, गाड्या बनवतात, सो अन सो लाखो प्रोडक्ट बनवतात. काय? पब्लिकची गरजच पूर्ण करतायत. रिलायन्स जिओ पब्लिकची गरज पूर्ण करतायत. HDFC बँक पब्लिकची गरज पूर्ण करतायत. त्याच्यासाठी त्यांना पैसे लागतात. कुठलाही व्यवसाय घ्या, पब्लिकची गरज पूर्ण करण्यासाठीच केला जातो. मग आता तुमच्याच भागातल्या लोकांची गरज पूर्ण करायची आहे का? जगातल्या लोकांना ती गरज आहे. मग त्या जगापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याकडे जास्त कॅपिटल पाहिजे. दुसरं आहे की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. कोणी म्हणत असेल की शेअर मार्केट जुगार आहे किंवा शेअर मार्केट असं आहे, शेअर मार्केट तसं आहे. कुठल्याही देशाची अर्थव्यवस्था कधी प्रगत समजली जाते तर त्या देशामध्ये
किती उद्योगधंदे सध्या अस्तित्वात आहेत आणि त्या देशामध्ये किती वस्तू बनतात, किती उलाढाल होते, याच्यावरून देशाची ग्रोथ, आर्थिक विकास मोजला जातो. मग इथं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करायचं असेल, देशाचा आर्थिक विकास करायचा असेल, तर देशाचा शेअर मार्केट किंवा शेअर बाजार स्ट्रॉंग असावा लागतो. त्या शेअर बाजार स्ट्रॉंग असेल तर त्या देशामध्ये नवनवीन व्यवसाय येतात, नवनवीन गुंतवणूक वाढते, रोजगार वाढतो आणि आपोआपच त्या देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागत असतो. त्यानंतर पुढचं आहे की रिमूव्ह इनक्वॅलिटी, म्हणजे थोडक्यात जी तफावत आहे ग्राहकांच्या मध्ये आणि सर्वसाधारणपणे विक्रेत्यांच्या मध्ये, त्याचबरोबर जी काही थोडक्यात काय सांगायचं झालं तर की व्यवसायामध्ये ग्राहकाची गरज किंवा मागणी विचारात घेऊन आपल्याला त्या प्रकारच्या वस्तू इनोव्हेट कराव्या लागतात, डेव्हलप कराव्या लागतात. त्यातून एकच वस्तू ग्राहकांना सातत्यानं देऊन चालत नाही, त्या इनोव्हेट करायच्या असतात. मग अशा पद्धतीनं ते जर R&D करायचं असेल, रिसर्च अँड अनालिसिस करायचं असेल प्रत्येक गोष्ट, तर त्याच्यासाठी कॅपिटल लागतं. त्यानंतर मेंटेनिंग प्राइस स्टॅबिलिटी, म्हणजे कुठलीही वस्तू असेल त्या वस्तूची किंमत स्टेबल ठेवण्यासाठी आपल्याला कॅपिटलची गरज असते, भांडवलाची गरज असते. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता कोणकोणते सोर्स आहेत की ज्या माध्यमातून तुम्ही किंवा कुठलाही व्यवसाय भांडवल उभा करू शकतो, असे कोणकोणते सोर्सेस आहेत? तर त्याच्यामध्ये आहे बघा, किक स्टार्टर्स आहे, इंडिगोगो आहे, व्हेंचर कॅपिटल आहे, पर्सनल सेव्हिंग आहे, फॅमिली अँड फ्रेंड्स मधून पैसे घेऊ शकता, बिझनेस ग्रँट्स घेऊ शकता, क्राऊड फंडिंग करू शकता, स्मॉल बिझनेस लोन्स घेऊ शकतात. आता हे जे दोन आहेत, किक स्टार्टर आणि इंडिगोगो, ह्या अशा दोन संस्था आहेत की तुमच्या व्यवसायाची भांडवलाची गरज काय आहे, ती भांडवल उभारण्यासाठी या कमिशन घेऊन त्या कंपन्यांना पैसे उभा करण्यासाठी मदत करतात. म्हणजे ह्या सर्व्हिस इंडस्ट्री मधल्या संस्था आहेत की ज्या कंपन्यांना त्यांचं भांडवल उभारणी कामी मदत करतात कमिशन बेसिसवर. दुसरं आहे व्हेंचर कॅपिटल, म्हणजे काही समजा टाटा असतील, रिलायन्स असेल किंवा अन्य काही मोठे मोठे इन्स्टिट्यूट असतात की ज्या तुमच्या संस्थेमध्ये डायरेक्ट पार्टनर म्हणून इन्व्हेस्टमेंट करतात. तो एक भांडवल उभारणीचा मार्ग आहे. त्यानंतर दुसरा आहे की काही एंजल इन्व्हेस्टर्स असतात, जसं शार्क टँक इंडिया तुम्ही बघितलं असेल. त्या शार्क टँक इंडियामध्ये ते काय करतात, जे काही इनोव्हेटिव्ह स्टार्टअप्स असतात त्या इनोव्हेटिव्ह स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. त्याला एंजल इन्व्हेस्टर्स असं म्हटलं जातं. स्मॉल बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन लोन्स हे पण तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये काय तुम्हाला एक्स्ट्रा गोष्टी सांगायची गरज नाही, पण तुम्हाला या गोष्टी माहीत असाव्यात म्हणून या गोष्टी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पर्सनल सेव्हिंग, काही त्या व्यावसायिकाचं पर्सनल बचत केलेली असेल ते घेऊ शकता. मित्रांच्याकडनं आणि नातेवाईकांच्याकडनं पैसे घेऊन व्यवसायामध्ये लावू शकता किंवा व्यवसाय वाढवू शकता. बिझनेस ग्रँट, गव्हर्नमेंटचे काही अनुदान असतात, काही ग्रँट्स असतात, त्याच्या माध्यमातून तुम्ही फंड गोळा करू शकता. क्राऊड फंडिंग, समाजामधून तुम्ही त्या तुमच्या व्यवसायासाठी किंवा तुमचे जे काही उद्दिष्ट असतील त्याच्यासाठी फंड गोळा करू शकता. त्याचबरोबर स्मॉल बिझनेस लोन्स, जे तुमच्या व्यवसायासाठी बँकांकडून, सावकाराकडून किंवा अन्य फायनान्शियल इन्स्टिट्यूट कडून तुम्ही ते फंड गोळा करू शकता आणि व्यवसाय सुरू करू शकता. आता एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की डिफरन्स बिटवीन ओन अँड डेप्ट कॅपिटल, जे कोणतं कॅपिटल असेल कुठलंही, मोठं करायला पाहिजे होतं, एक मिनिट. आता ओन कॅपिटल म्हणजे काय, स्वतःचं कॅपिटल, स्वतःची इन्व्हेस्टमेंट असेल, आणि लोन म्हणजे काय, दुसऱ्याकडनं कर्जाऊ कॅपिटल असेल. असे कॅपिटलचे दोन प्रकार पडतात. आता मला एक सांगा की तुमच्या खिशामधलं तुम्ही जे काय कमवलेले पैसे आहेत ते तुमचे स्वतःचे आहेत. त्याचं देणं कुणाला तुम्हाला दुसऱ्याचं द्यावं लागणार आहे का, त्याच्यावर काय मोबदला द्यावा लागणार आहे का? म्हणजे हे इक्विटी म्हणजे तुमचं स्वतःचं कॅपिटल आणि डेट म्हणजे कर्जाचं कॅपिटल. आता इथं इक्विटी म्हणजे तुमचं स्वतःचं कॅपिटल असणार आहे आणि डेप्ट म्हणजे कर्जाचं कॅपिटल, म्हणजे तुम्ही बॉरो केलेलं नाही, कुणाकडनं तरी घेतलेलं असणार आहे. या इक्विटी कॅपिटल जे काय आपलं ओन कॅपिटल आहे स्वतःचं, त्या शेअरवर प्रॉफिट किंवा गेन्स दिले जातात आणि कर्जावर तुम्ही काय देता रे, व्याज द्यावं लागतं. स्वतः घेतला असेल, स्वतःच्या खिशातले पैसे असतील तर त्याच्यावर तुम्ही प्रॉफिट घ्याल. जरी लॉस मध्ये गेला तर तुम्हाला कुणाला इंटरेस्ट द्यायचं नाही. पण जर एखाद्या सावकाराकडनं
मित्राकडनं किंवा नातेवाईकाकडनं किंवा एखाद्या बँकेकडनं पैसे जर घेतले असतील तर त्यांना व्याज द्यावं लागतं. तुम्ही फायद्यात असा नाहीतर तोट्यात असा, त्यांना व्याज ठरलेल्या दरानं द्यावं लागतं. पुढचं आहे की मार्केट. जे आपण स्वतःचं हे जे कॅपिटल आहे, ओन कॅपिटल, ते तुम्ही कॅपिटल मार्केटमधून गोळा करू शकता. आणि डेप जे आहे, कर्ज जे आहे, ते तुम्ही क्रेडिट मार्केटमधनं गोळा करू शकता. म्हणजे मार्केटमध्ये ज्या काही बँका आहेत, फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत, त्यांच्याकडनं तुम्ही ते कॅपिटल गोळा करू शकता. म्हणजे कॅपिटल भांडवल दोन प्रकारचे असतं. एक स्वमालकीचं भांडवल आणि दुसरं असतं ते कर्जाऊ भांडवल. पहिलं कुठलं? स्वमालकीचं, म्हणजे तुमच्या खिशातलं, तुमच्या घरातलं, त्याच्यावर तुम्हाला कुठला मोबदला द्यायचा गरज नाही. पण दुसऱ्याकडनं पैसे घेतले असतील, बँकेकडनं पैसे घेतले असतील, तर ते कर्जाऊ भांडवल म्हणून जातं आणि त्याच्यावर व्याज द्यावं लागतं. या गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा क्लिअर झाल्या. समजतंय मी काय म्हणतोय? हो. हा. आता आपल्याला बघायचं आहे मार्केट कशाला म्हणतात. ज्या ठिकाणी खरेदीदार आणि विक्रेते विशिष्ट उद्देशासाठी एकत्र येतात आणि विशिष्ट किमतीच्या बदल्यात वस्तूची देवाणघेवाण करतात किंवा सेवांची देवाणघेवाण करतात, त्याच्या मालकी हक्कांचं हस्तांतरण होतं, त्याला म्हटलं जातं मार्केट. मग ते मार्केट व्हर्च्युअल असू शकतं किंवा फिजिकल असू शकतं. आता आपण जे शिकतोय, आपण पण आता तुम्ही पण कस्टमर आहात, मी विक्रेता आहे, समजून घ्या. मी नॉलेज विकतोय, तुम्ही नॉलेज गेन करताय, ग्रास्प करताय. आपलं जे आहे ते व्हर्च्युअल मार्केटमध्ये आपण काम करतो. म्हणजे हे मार्केट नाहीये, फक्त डिजिटली आहे. तुम्ही तुमच्या लॅपटॉपच्या किंवा मोबाईलच्या स्क्रीन समोर आहे, मी माझ्या लॅपटॉपच्या किंवा मोबाईलच्या स्क्रीन समोर आहे. फिजिकल मार्केट म्हणजे काय? ज्या ठिकाणी ग्राहक आणि विक्रेते दोघे एकत्र येतात आणि हा पैसे देतो आणि त्याला लागणाऱ्या वस्तू घेऊन जातो. म्हणजे आत्ता वस्तू या विक्रेत्याच्या मालकीच्या आहेत. एक मिनिट मी तुम्हाला ड्रॉइंग करून दाखवतो, म्हणजे आपल्याला त्या गोष्टी क्लिअर होऊन जातील अजून. आता हे बघा, हा विक्रेता आहे, आत्ता या फळांचा मालक आहे. ई, हा या फळांचा मालक आहे. हा इथं खरेदीसाठी आलाय बघा. तो काहीतरी पैसे घेऊन आला असेल, बॅग घेऊन असेल, त्याला काहीतरी लागणाऱ्या वस्तू. तो काय करेल? याच्या खिशातले पैसे याला देईल, तो पैसे घेईल आणि त्याच्या बदल्यात याच्या मालकी हक्काच्या असणाऱ्या वस्तू याला देऊन टाकेल. या दोघांच्या मध्ये ट्रान्झॅक्शन होईल, व्यवहार होईल. याच्याकडले पैसे याच्याकडे जातील, याच्याकडल्या वस्तू याच्याकडे जातील. पण हा व्यवहार होण्यासाठी दोघंही एकत्र यावे लागतील, तर हा व्यवहार घडेल. त्याला मार्केट म्हटलं जातं. मग इथं दिले बघा, मार्केट इज वेअर बायर्स अँड सेलर्स कॅन मीट टू फॅसिलेट द एक्सचेंज और ट्रान्झॅक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे ज्या वेळेस एका विशिष्ट ठिकाणी ग्राहक आणि विक्रेता हे दोघं एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये काहीतरी व्यवहार घडतो, काहीतरी वस्तूंची देवाणघेवाण होते. मग तिथं वस्तू असतील किंवा सेवा. आता मी तुम्हाला कोणती वस्तू देत नाही, तर काय देतोय? सर्व्हिस देतो. तर त्याला मार्केट असं म्हटलं जातं. मार्केट कॅन बी फिजिकल, हे आहे ते फिजिकल मार्केट आहे. लाईक अ रिटेल आउटलेट, म्हणजे या पद्धतीचं. आणि ऑर व्हर्च्युअल, व्हर्च्युअल म्हणजे जे आपण बोलतोय, आपण जे शिकतोय ते. आपण आहोत तुम्ही आहात, मी आहे ई रिटेलर, तुम्ही आहात ई कस्टमर. लक्षात आलं की मार्केट कशाला म्हणायचं? ज्या ठिकाणी खरेदी विक्रीचे व्यवहार होतात त्याला मार्केट असं म्हटलं जातं. मग ती वस्तू असतील, सेवा असेल, काही असेल, ठीक आहे, याला मार्केट म्हणायचं. मी जे काय म्हणतोय ते स्टेप बाय स्टेप करतोय. आपण शेअर मार्केटच्या गावाला निघालो. लक्षात ठेवा, तुम्ही जे काय आतापर्यंत शिकला असाल, कुठंही काय ऐकलं असेल, ते थोडं बाजूला ठेवायचं. एकच गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला तुमचं डोकं, मेंदू बंद ठेवायचा आहे आणि कान फक्त चालू ठेवायचं. असं का तसं का हे स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचे नाही. फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे. परत मी ड्रॉइंग हातात घेतो आणि इथं तुम्हाला हे बघा, ही एक बरणी आहे. त्या बरणीला टोपण लागलंय असं समजा.
आणि याच्यामध्ये माझी चित्रकला एवढी चांगली नाही, पण कन्सेप्ट समजून घ्या. ही भरणं आहे, याला टोपण लावलेलं आहे आणि मला ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. याच्यामध्ये पाणी जाईल का? नाही. नाही. नाही जाणार. का? कारण याच्यामध्ये टोपण आहे. तसं तुमच्या डोक्याला एक ऑलरेडी युट्यूब कडनं तुम्हाला नॉलेज कुठलं तरी मिळालं असेल, कुठले तरी XYZ कोर्सेस केले असतील, तिथे तुम्हाला काय नॉलेज मिळालं असेल, ते हे तुम्हाला मी जे काय सांगतोय ते आज जाऊन देणार ना. ते म्हणा असं का तसं का. त्यापेक्षा एक काम करायचंय तुम्हाला, साधा सिंपल कन्सेप्ट, की तुम्हाला हे टोकन काढून ठेवायचं आहे आणि तुमची जी काय बॉटल असेल किंवा जे काय तुमचं असेल ते ओपन ठेवा. मी जे टाकेल ते भरणीमध्ये जाईल आणि ते साठवलं जाईल. मगाशी मी जे तुम्हाला गोष्ट सांगत होतो ती गोष्ट मी परत एकदा रिपीट करतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मला काय सांगायचं. ती दोघं जण असतात ना, त्या म्हाताऱ्याकडनं जाऊन पाणी घेऊन येतात, तिथपर्यंत आपण होतो. पण परत मी एकदा रिपीट करतो. हे दोघं जण असतात, जंगलामध्ये चुकतात. त्यांच्याकडे एक पाण्याची बॉटल असते, यांच्याकडे एक पाण्याची बॉटल असते. जंगलामध्ये यांना जिवंत राहायचं असेल तर खाणं पिणं मिळालं नाही तर चालेल, पण पाणी पाहिजे. म्हणून ही दोघं जण मिळेल तिथनं पाणावनं पाणी असेल कुठंतरी साठलेलं असेल ते पाणी भरत असतात आणि सर्व्हाइव्ह करत असतात, जात असतात. मग काही वेळा ते साठवलेलं पाणी पितात. याची बॉटल अर्धी असते, याची बॉटल अर्धी असते. मग एका म्हाताऱ्याच्या ठिकाणी त्या झोपडीमध्ये ते येतात. ते म्हणतात की बाबा तुमच्याकडे पाणी आहे का? तर ते म्हणते आहेत. मग हा ए आहे, तो आबा आणि हो बाबा असं समजा. आबा काय करतो, याच्याकडेची जी अर्धी बोटल आहे जी कष्टानं त्यानं पाणी मिळवलंय ती याच्याकडे देतो. बाबा त्याच अर्ध्या कष्टाच्या बॉटलमध्ये परत पाणी भरून देतात, ती बॉटल पॅक करून देतात. आबा खुश. बी काय करतो, त्याची जी अर्धा बॉटल पाणी असतं ते वतून टाकतो आणि या बाबाकडनं ती फुल बाटली भरून घेऊन जातो. हा आबा या बाबाला म्हणतो, डोक्यावर पडलायच काय? एवढं कष्टानं आपण पाणी गोळा करून आणलेलं तू लगेच वतून टाकलंस आणि बाटली भरून घेतली. तर तो म्हणतो तू लय शहाणा आहे, असू दे चल. पुढं पुढं जातात आणि हा आपला जुनं पाणी आणि नवीन पाणी मिक्स झालेलं असतं. हा आबा पाणी पितो, हा नवीन घेतलेलं पाणी पितो आणि दोघं पुढे पुढे जातात. संध्याकाळी ही पडतं. ह्याच्यामधले कोण आजारी पडत असेल? तापानं फणफणतं बी. आजारी पडतं, कोण पडणार? बाबा. ए. आबा ते पडणार. आबा. पडणार. आबा का पडणार? कारण आबानं जंगलातलं हा ठीक आहे. इकडचं तिकडचं कुठलं पण पाणी गोळा केलेलं असतं. त्याच्यामध्ये या अर्ध्या बॉटलमध्ये त्याच्या इमोशन्स असतात, की मी एवढं कष्टानं गोळा केले कसं पाणी टाकून देऊ. त्यानं विचार केला की आपण आतापर्यंत जे गोळा केलेलं पाणी आहे ते खराब आहे. आता आपल्याला चांगलं पाणी मिळतंय ना, ठीक आहे बाटली भरून घे. त्यानं त्याच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवला नाही आणि त्याला आपल्या कष्टावर गोष्ट आवडायला लागल्या आणि त्यानं खराब पाणी पिलं आणि ही मरून गेलं. आता मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही आजपर्यंत कुठनंही गोळा करून आणलेलं असेल नॉलेज वगैरे काय, ते वतून टाका आणि मी जे काय सांग पाणी जे देईल ते घ्या, प्या. उद्या असं होईल आणखीन एखादा तुम्हाला नवीन कोणतरी भेटेल जो तुम्हाला पाणी देईल, त्यावेळेस माझं पाणी वतून टाका आणि नवीन पाणी घ्या. पण त्याच्या अगोदर मी दिलेलं पाणी खराब आहे का स्वच्छ आहे ते बघण्यासाठी तुम्हाला तुमची जुनी बॉटल रिकामी करणं गरजेचं आहे. या गोष्टी लक्षात ठेवा आणि ओपन माइंडने बसा. जे काय ऐकता येते, जे काय शिकता येते ते शिका. मी म्हणत नाही की माझं नॉलेज A1 असेल किंवा माझं नॉलेज क्लिअर असेल, पण हे जे काय तुमचं ढक्कन लागलेलं आहे हे जोपर्यंत तुम्ही ठेवताय का मी सांगेन की काय असं असतं तसं असतं, हे ढक्कन तुम्हाला नवीन काय आज जाऊन देणार नाही. त्यामुळे ओपन राहा. जे काय ऐकता येतंय शिकता येतंय ते शिकून घ्या. भले ते चुकीचं असेल तर परत वतून टाका, फरक पडत नाही. पण पहिल्यांदा चांगले लिस्नर व्हा, सगळ्या गोष्टी ग्रास्प करा आणि मग ठरवा की काय बरोबर आणि काय चूक. आता आपण मार्केट म्हणजे काय बघितलं, ज्या ठिकाणी खरेदीदार विक्रेते एकत्र येतात, व्यवसाय करतात.
व्यापार करतात, त्याला आपण मार्केट म्हणतो. आता बाजार म्हणजे काय बघितलं, व्यवसाय म्हणजे काय बघितलं, आता आपण शेअर मार्केटच्या गावामध्ये एंट्री करणार आहोत. आता मी तुम्हाला मगाशीच गोष्ट सांगितल्या, तुमचं डोकं पूर्ण मेंदू बंद, विचार करणं बंद. असं का तसं का, परत मला सेशन झाल्यानंतर निवांत विचारा, काय फरक पडत नाही. रात्रीच्या 5 वाजू द्या, आपल्याला फरक पडत नाही. फक्त ओपन माइंड ठेवा आणि लक्ष द्या. आता शेअर म्हणजे काय किंवा स्टॉक म्हणजे काय, या गोष्टी आपल्याला हळूहळू पाहायच्या आहेत. इथं एक गोष्ट आता लक्षात ठेवा. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये आपण आता कंपनीचा विचार करणार आहे. कंपनीचा विचार आता आपण करणार आहे. मग आता मी तुम्हाला साधे सिंपल एक्झाम्पल्स देत जातो, त्या पद्धतीने तुम्ही फक्त ते अप्लाय करत चला. ओके, ठीक आहे. कुठे गेला पेन? हा, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 33 कोटी देव आहेत. तुम्हाला उदाहरण कायमस्वरूपी लक्षात राहावं यासाठी देतो. आणि मला एक कंपनी सुरू करायची आहे, ABC नावाची. आणि मला गरज आहे 33 कोटी रुपयाची. मी एकटा काय आणू शकत नाही. मग मी सगळ्या देवांना प्रार्थना केली, देवानो मला काय देऊ नका, फक्त एक एक रुपया द्या. मग देवानी माझं गाणं ऐकलं, मला एक एक रुपया प्रत्येक देवानं दिला. माझं 33 कोटी रुपयाचं भांडवल उभा झालं, माझी ABC कंपनी सुरू झाली. यातल्या प्रत्येक देवानं मला जो रुपया दिलाय ना, त्याला म्हणायचं शेअर, त्याला म्हणायचं स्टॉक. मी परत रिपीट करतो. 33 कोटी हिंदू समाजामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये देव आहेत. आणि मी देवांचा या भक्त आहे. मला एक कंपनी, नवीन कंपनी सुरू करायची होती, न्यू कंपनी सुरू करायची. मग मी सगळ्या देवांची प्रार्थना केली, त्यांना सांगितलं, हे देवानो मला नवीन कंपनी सुरू करायची आहे, मला काही देऊ नका, प्रत्येकाने एक एक रुपया द्या. मला 33 कोटी रुपये उभा केले, माझी कंपनी सुरू झाली. मग या प्रत्येक देवानं जो मला एक रुपया दिलाय ना, त्याला म्हणायचं शेअर, त्याला म्हणायचं स्टॉक. आता थेरॉटिकल लँग्वेज मध्ये, कंपनीच्या एकूण भांडवलाचा लहानात लहान हिस्सा म्हणजे भाग किंवा शेअर किंवा स्टॉक. मग कंपनीचं एकूण कॅपिटल किती आहे? 33 कोटी कॅपिटल. कंपनीचं एकूण भांडवल किती आहे? 33 कोटी. त्यातला लहानात लहान हिस्सा म्हणजे 1 रुपया, याला म्हणायचं भाग, याला म्हणायचं शेअर, याला स्पेलिंग मिस्टेक इग्नोर करत चला, शेअर याला म्हणायचं स्टॉक. आणि असे भाग किंवा शेअर किंवा स्टॉक खरेदी करणाऱ्या व्यक्तीला भागधारक, सभासद, मेंबर, शेअर होल्डर, स्टॉक होल्डर असं म्हटलं जात. परत एकदा रिपीट करतो. कंपनीच्या एकूण भांडवलाचा लहानात लहान हिस्सा म्हणजे भाग, असे भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला भागधारक, शेअर होल्डर, स्टॉक होल्डर, सभासद, मालक असं म्हटलं जातं. इथं दिलंय बघा, शेअर्स आर युनिट ऑफ स्टॉक इश्यूड बाय अ कॉर्पोरेशन दॅट रिप्रेझेंट ओनरशिप. म्हणजे हे जे 1 रुपया दिलेला आहे, याचा तो मालक बनतो, शेअर होल्डर कंपनीचा मालक बनतो, मालकी हक्क असतो. म्हणजे या आपल्या ABC कंपनीचा मालक प्रत्येक देव आहे, कारण 1 रुपयाचा शेअर खरेदी केलाय. म्हणजे मसोबा मालक आहे, बिरोबा मालक आहे, भैरोबा मालक आहे, ज्योतिबा मालक आहे, सगळे देव याचं मालक आहे. जन जन मला 1 रुपया दिलाय, तो त्या कंपनीचा मालक आहे, मी एकटा मालक नाही, हे 33 कोटी मालक आहे. म्हणजे जो आपल्या कंपनीचा शेअर खरेदी करेल, तो भागधारक, तो शेअर होल्डर, तो स्टॉक होल्डर, तो मालक, तो सभासद असतो. पण तो मालक काय सगळ्या कंपनीचा असतो का? तर अजिबात नाही. त्यानं खरेदी केलेल्या रकमे इतपत तो त्याचा मालक असतो. उद्या मी रिलायन्सचा एक शेअर खरेदी केला आणि डायरेक्ट अंबानीला जाऊन म्हटलं केबिन मध्ये, "ऐ, उठ, मालक आहे." तर तो म्हणेल निघ.
कारण तू अंशतः मालक आहे, पार्शली मालक आहे. संपूर्ण मालक व्हायचं असलं तर रिलायन्सचे जेवढे शेअर्स आहेत ना तेवढं सगळं खरेदी कर एकट्यानं आणि मग मालक हो. एक शेअर्स घेऊन कोण मालक बनत नाही, तर तेवढ्या रकमे इतपत त्याची मालकी हक्क त्या कंपनीमध्ये असतो. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या. हम्म, हा, रेड कलर, हा जो तुम्हाला कलर दिसतोय ब्ल्यू, हा 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 हा, दिसतेत ना, A B C तिघ जण, हे सगळं जे सर्कल आहे ना, हे कंपनीचं एकूण भांडवल आहे, 33 कोटी. आणि त्यातला हा लहानात लहान हिस्सा आहे ना, हा हा लाल लाल कलरचा हा दिसतोय तो, हा एकूण भांडवलातील लहानात लहान हिस्सा, त्याला भाग म्हणतात. आणि असे भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला भागधारक, सभासद, मालक, शेअर होल्डर, स्टॉक होल्डर असं म्हटलं जातं. म्हणजे कंपनीच्या एकूण भांडवलाचा लहानात लहान हिस्सा म्हणजे भाग, हा हा जो दिसतोय ना लाल कलरचा, हा इथं बघा, इथं इथं एकूण भांडवलाचा लहानात लहान हिस्सा म्हणजे भाग. आणि असा भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला भागधारक, सभासद, शेअर होल्डर असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही कोणत्याही कंपनीचं शेअर खरेदी कराल तर तुम्ही त्या कंपनीचे पार्शली मालक बनता. हे कंपनीचे पूर्ण मालक आहेत. आणि ह्यांना त्या कंपनीचे काही शेअर्स विकायचे आहे नवीन भांडवल उभारण्यासाठी, तर हे कंपनीचं सगळे कॅपिटल विकलेत का? नाही, त्यातला छोटासा भाग ते विकतायत. याला म्हटलं जातं शेअर विकणं. आणि हे शेअर विक्री करून कंपनी ग्रोथ अपॉर्च्युनिटीज घेते. त्यांची डेव्हलपमेंटच्या प्रोसेस, एक्सपान्शन असेल, डेव्हलपमेंट असेल, रिसर्च असेल, यासाठी हे शेअर्स विकून, मालकी हक्क विकून पैसे उभा केले जातात. माईक चालू करा. इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत? शेअर म्हणजे काय हो. कळालं? हो. मी शिकवतोय ते काय समजतंय का डोक्यावरून जातंय? हो, समजतं. लँग्वेज सिंपल आहे? हो. ठीक आहे. आता शेअर मार्केट म्हणजे काय? व्हॉट इज शेअर मार्केट? तर पहिला आहे की द स्टॉक मार्केट balances the regulations which are necessary for a proper flow of the economy. शेअर मार्केट हा इकॉनॉमीला, म्हणजे जी अर्थव्यवस्था आहे त्याला प्रॉपर बॅलन्सिंग करण्याचं काम करत असतो. ज्यावेळेस इंडस्ट्री डेव्हलप करायची असेल त्यावेळेस स्टॉक मार्केटमध्ये त्याला चांगल्या पद्धतीनं फंड उपलब्ध करून दिला जातो अर्थव्यवस्था डेव्हलपमेंट करण्यासाठी. ज्यावेळेस लोकांच्याकडून पैसे काढायचे असतात त्यावेळेस नवीन नवीन बिझनेस अपॉर्च्युनिटी देणं, इकॉनॉमी ग्रोथ करणं, हे स्टॉक मार्केटसाठी आहे. त्यामुळे तुम्हाला कोणी जरी म्हटलं की स्टॉक मार्केट गॅम्बलिंग आहे, स्टॉक मार्केट कशाला काढलंय, तर त्यांना सांगायचं तू तुझं नॉलेज तुझ्याजवळ ठेव. कारण कुठल्याही देशाची अर्थव्यवस्था जर पाहायची असेल, त्या अर्थव्यवस्थेला ग्रोथ करायची असेल, तर हे कॅपिटल मार्केट किंवा शेअर मार्केट असल्याशिवाय कुठल्याही देशाची अर्थव्यवस्था विकासाच्या पुढे जाऊ शकत नाही. कारण कंपन्या किंवा नवनवीन व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी पैसे लागतात. आणि हे पैसे कोण देतं? तर सर्वसामान्य जनता त्याच्या खिशातले इन्व्हेस्टमेंट करून तिथं त्या कंपन्यांना देते की तुम्ही व्यवसाय करा आणि या अर्थव्यवस्थेला वरती घेऊन चला. नाहीतर जर गॅम्बलिंग असेल, जुगार असेल, तर शासनाने पाठीमागच बंद करायला पाहिजे होतं. का चालू आहे प्रत्येक देशामध्ये स्टॉक मार्केट? तर देशाच्या अर्थव्यवस्थेची ती गरज आहे स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटमध्ये कंपन्यांना हवा असणारा फंड मिळतोय, पैसे मिळत आहेत, त्याच्यातून ते बिझनेस एक्सपांड करतात. कुणाच्या अंबानीच्या खिशामध्ये हजारो कोटी आहेत, लाखो कोटी आहेत. समाजाकडनं एक एक रुपया गोळा करून 33 कोटी होत आहेत. आपण प्रत्येक देवाकडनं फक्त एक एकच रुपया घेतला, 33 कोटी बघता बघता गोळा झाले. बर, उद्या कंपनी ती बंद पडली तर प्रत्येक व्यक्तीचं नुकसान किती होणार आहे? एका व्यक्तीचं 1 रुपया नुकसान. देवाला 1 रुपयानं काय फरक पडतो? एखाद्या व्यक्तीला 1 रुपयानं काय फरक पडतो? जर एकाच व्यक्तीनं 33 कोटी लावले आणि ती कंपनी बुडली तर तिचं घरदार
विकावं लागेल. तरी पण ते पैसे देणं होणार नाही. याचा विचार करून कंपनी हा व्यवसाय प्रकार अस्तित्वात आला, की एकाकडनं 1 लाख रुपये घेण्याच्या पेक्षा लाख जणांच्याकडे एक एक रुपया घ्या. 1 लाख रुपये असेल त्याचे गोळा होणारच आहेत. रिस्क कुणाची कमी होईल. होणारा प्रॉफिट सगळ्यांच्या मध्ये वाटून घ्या. रिस्क डायव्हर्सिफाय होऊन जाईल. प्रॉफिट डायव्हर्सिफाय होऊन जाईल. म्हणजे स्टॉक मार्केट ही काळाची गरज आहे, ती कायमस्वरूपी राहणार आहे. इट हेल्प्स इन फॅसिलिटिंग द मुवमेंट ऑफ मनी इन वन डायरेक्शन अँड द ओनरशिप विल बी अनदर डायरेक्शन. म्हणजे पैशाचा मालकी हक्क एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यासाठी पैशाचा फ्लो बँकेकडून किंवा व्यक्तीच्या खिशातून कंपनीच्या खिशामध्ये जाईपर्यंत मार्केटला पैशाला प्रवाहित ठेवण्याचं काम हे स्टॉक मार्केट करत असतं. आता समजा, साधं सिंपल एक्झाम्पल, तुम्ही पैसे साठवलेत घरातल्या साखरेच्या डब्यात किंवा डाळीच्या डब्यात किंवा तुमच्या भिसीमध्ये किंवा तुमचं जे काय गुल्लक असेल त्या गुल्लक मध्ये असेल किंवा पिगी बँक असेल त्या पिगी बँक मध्ये असेल. तर त्या पैशाला प्रवाहित करू शकता का तुम्ही? त्या पैशाचा कुठे युटिलाइज होणार आहे का? कुठं वापर होणार आहे का? कुठं काय होणार आहे का? सांगा मला. तुमच्या डाळीच्या डब्यामध्ये 5,000 रुपये आहेत. त्याचा अर्थव्यवस्थेला काय उपयोग होणार आहे का? सांगा मला. ते डाळीच्या डब्यामध्ये 5,000 रुपये 5 वर्षापासून त्या डाळीच्या डब्यातच आहे. त्या 5,000 रुपयाचा अर्थव्यवस्थेला काय उपयोग होणार सांगा मला जरा. ते पैसे कुठं रुटीनाइज होणार आहेत का? कुठं फिरणार आहेत का? त्याचा कुठं नाही. उपयोग होणार आहे का? नाही होणार. ते जर पैसे तुम्ही बँकेमध्ये ठेवले तर काय होणार आहे सांगा मला. बँक ते दुसऱ्याला कर्जाऊ म्हणून देईल. तुम्हाला त्याच्या बदल्यात व्याज देईल. आणि त्या व्यक्तीकडनं कर्ज घेतल्यामुळे त्याच्याकडनं काहीतरी रिटर्न होतील. ते पैसे मार्केटमध्ये फिरत राहतील, ना की तुमच्या डाळीच्या डब्यामध्ये सेफ राहतील. आणि भारतामध्ये अशी आर्थिक साक्षर नसलेली भरपूर लोक आहेत. लोक पुस्तकं शिकलीत, पण पैशाचा वापर कसा करावा, पैशाला प्रवाहित कसं करावं, पैशाला कामाला कसं लावावं, ह्या गोष्टी त्यांना शिकलेल्या नाहीत. आणि कुठल्याच पुस्तकामध्ये या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जात नाहीत. ही म्हणून आमचा कन्सेप्टच काय होता, आर्थिक साक्षर आणि समृद्ध महाराष्ट्र. लोक साक्षर झालीत व पुस्तक लिहायला वाचायला येणं म्हणजे साक्षर नाहीये. पैशाचा वापर कसा करता आला पाहिजे याला साक्षर, आर्थिक साक्षर म्हटलं पाहिजे. पैसा कुठं गुंतवला पाहिजे, कधी गुंतवला पाहिजे, पैशाला प्रवाहित कसं केलं पाहिजे, हे ज्या ज्या व्यक्तीला समजतं त्या व्यक्तीला म्हणायचं आर्थिक साक्षर. मग तो एम.कॉम झालेला असू दे नाहीतर बी.कॉम झालेला असू दे, त्याला पैशाचं मॅनेजमेंट करता येत नसेल तर त्याचा उपयोग काय. मी त्यासाठी तुम्हाला दुसरी एक छोटीशी स्टोरी सांगतो. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये कितीतरी अर्थतज्ञ आहेत, कितीतरी अर्थशास्त्र तज्ञ आहेत. आता मी सिनियर कॉलेजवर प्राध्यापक म्हणून काम करत होतो. मी आता पूर्णपणे ते बंद केलंय. माझा एक एम.ए. इकॉनॉमिक्स झालेला, एम.फिल झालेला मित्र आहे, प्राध्यापक मित्र आहे. आता अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स इथं कोणाला जर असेल कोण ग्रॅज्युएट इकॉनॉमिक्स मध्ये, तर त्याला मी जे काय सांगतोय ते कळेल की अर्थशास्त्र म्हणजे काय. तर पैशाचं अभ्यास करणारं शास्त्र, त्याला अर्थशास्त्र म्हणतात. मग ह्या त्यानं 11वी पासून एम.ए. पर्यंत हे अर्थशास्त्र शिकलाय की पैशाचं व्यवस्थापन वगैरे करायचं. त्याला पगार होता 1.5 लाख. मी नॉन ग्रँटला काम करत होतो, पण त्याला पगार होता 1.5 लाख. 20 तारखेपर्यंत तो खुश. आणि 20 ते 30 तारखेपर्यंत त्याला पैसे मागायला लागायचे. आत्ता 500 दे, 1000 दे, पगार झाल्यावर देतो. एवढे पैसे येतात त्याच्याकडं. 1.5 लाख रुपये येत आहेत, समजून त्याला काय असेल. 1.5 लाख रुपये त्याच्याकडे येत आहेत, तरी सुद्धा त्याच्याकडे मनी मॅनेजमेंटचा कन्सेप्ट नव्हता. पैसे येतात पण जातात कुठे तीच कळत नव्हतं. मग त्याला आर्थिक साक्षर म्हणायचं का? भले तो इकॉनॉमिक्सचा प्राध्यापक असू द्या, अर्थशास्त्राचा प्राध्यापक असू द्या, आर्थिक साक्षर त्याला नाही म्हणणार. कारण त्याला पैशाचं मॅनेजमेंट करता येत नाही. आपण बघितलं असेल की थेंबे थेंबे तळे साचे म्हटलं जातं. थेंबे थेंबे तळे साचे हे आजपर्यंत ऐकलंय. समुद्र साचे आजपर्यंत ऐकलंय. पण तेच थेंब थेंब जर कमी झाला तर समुद्र आटतो पण. थेंबे थेंबे तळे साचे
आणि थेंबे थेंबे तळे आटेपण. मग ज्याला समुद्र साठवायचं माहित आहे त्याला जर आपला जाणारा पैसा किंवा खर्चावर नियंत्रण नसेल, खर्च कुठं करतोय हे माहित नसेल, तर मग त्याच्याकडे कितीही मोठा पाऊस पडू द्या, त्याच्याकडे दुष्काळच असणार. या गोष्टी लक्षात ठेवा. आपल्याला शिकायचं आहे ते मनी मॅनेजमेंट. मग हे मनी मॅनेजमेंट काय आहे तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. आर्थिक प्रश्न माहित आहे तुम्हाला काय आहे? आर्थिक प्रश्न थोडं जरा अर्थशास्त्राकडे घेऊन जातो, कारण आपण पैशाच्या संदर्भातच काम करतो. आर्थिक प्रश्न कशाला म्हणतात माहिती? तर थोडक्यात सांगतो. तुमच्याकडे 100 रुपये आहेत आणि या 100 रुपये मध्ये तुम्हाला गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं. कन्सेप्ट समजून घ्या. लिखाण इथं व्यवस्थित होत नाही. पेट्रोल टाकायचं आहे, तुम्हाला नाश्ता करायचा आहे, बायकोने येताना भाजी काहीतरी आणायला सांगितल्या, आणखी मुलानं काहीतरी त्याला एक नोटबुक आणायला सांगितल्या, आणि तुमच्याकडे आहेत फक्त 100 रुपये. आता तुम्हाला एक प्रश्न पडतो की या 100 रुपये मध्ये मी नक्की काय काय घेऊन जाऊ. याला म्हणायचं आर्थिक प्रश्न. मर्यादित साधनात अमर्यादित गरजा कशा पूर्ण करायचा, असा जो प्रश्न प्रत्येकासमोर पडतो त्याला आर्थिक प्रश्न म्हणतात. आणि या आर्थिक प्रश्नाची सोडवणूक करणारं जे शास्त्र असतं त्याला अर्थशास्त्र असं म्हणतात. ही अर्थशास्त्राची व्याख्या आहे. मर्यादित साधनात अमर्यादित गरजा कशा पूर्ण करायच्या, असा जो प्रश्न प्रत्येकासमोर पडतो त्याला आर्थिक प्रश्न म्हणतात. आणि अशा आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करणारं जे शास्त्र असतं त्याला अर्थशास्त्र असं म्हटलं जातं, इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. मग एवढं सगळ्याचा अभ्यास करणारा व्यक्ती, तो जर त्याचं फायनान्शियल मॅनेजमेंट करू शकत नसेल तर त्या नॉलेजचा उपयोग काय? मग बाकीचे तर सोडून द्या, सायन्सवाले, कॉमर्सवाल्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहित असतात त्यामुळे सोडून द्या. कॉमर्सवाले पण सगळे फायनान्शियल मॅनेजमेंट करू शकत नाहीत, पैशाचं व्यवस्थापन व्यवस्थित करू शकत नाहीत. मग आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो की हे जे 100 रुपये तुमच्याकडे कॅपिटल आहे, हे 100 रुपये कुठे गेले? पेन कुठे गेला? हा. हे 100 रुपये जे तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये पेट्रोल कंपल्सरी तुम्हाला टाकावंच लागेल, नाश्ता करावाच लागेल, भाजी आणावीच लागेल, आणि मुलाला नोटबुक आणावीच लागेल. तुम्ही काय करता? एक काहीतरी स्किप करावं लागेल. नाश्त्याला 50 रुपये खर्च होणार आहे, नाश्ता घरात जाऊनच करतो. तुमची एक गरज तुम्ही कमी केली. जिथं पेट्रोल तुम्ही 100चं टाकणार होता, परत बघू म्हणून तुम्ही तिथं 50चं टाकलं. भाजी 2 पेंड्या घेऊन जाणार होता, तिथं 10 रुपयाची एकच पेंडी घेऊन गेला आणि पोराला 40 रुपयाची नोटबुक घेऊन गेली. पैशाचा तुम्ही इथं काय केलं? काही गरजा या त्या काळामध्येच पूर्ण केल्या पाहिजेत असं काही नाही. गरजांची व्याप्ती कमी करू शकता किंवा त्या पुढे ढकलू शकता आणि पैशाचं मॅनेजमेंट करू शकता. मग इथं तुमचे 100 रुपये होते, 100 रुपये मध्ये झालं, 50 रुपये पेट्रोलची गरज पूर्ण झाली, भाजी जी काय होती ती 10 रुपयाची घेऊन गेला, पोराला 40 रुपयाची नोटबुक घेऊन गेला, नाश्ता तुम्ही स्किप केला. कारण तुम्ही काय वेळेला की अजून 1 2 3 तास जेवलो नाही तर काही फरक पडत नाही, घरात जाऊन मी नाश्ता करेन तेवढेच पैसे वाचवे. म्हणजे तुम्ही खर्चावर कंट्रोल ठेवला, तुम्ही त्या तुमच्या गरजांचं मॅनेजमेंट केलं आणि पैसा कुठं कशा पद्धतीने खर्च करायचा याचं नियोजन केलं आणि या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक केली. म्हणजे तुम्हाला अर्थशास्त्राचं प्रॉपर नॉलेज आहे, पैशाचं प्रॉपर नॉलेज आहे असं समजलं जातं. म्हणून स्टॉक मार्केटमध्ये मनी मॅनेजमेंट किंवा फायनान्स मॅनेजमेंटला सगळ्यात जास्त महत्व आहे. हे स्टॉक मार्केट नवीन व्यावसायिकांना कॅपिटल उपलब्ध करून देतं आणि सेव्हिंगचं रूपांतर इन्व्हेस्टमेंट मध्ये करतं. हे याचं काम करतं एवढं स्टॉक मार्केट. कन्सेप्ट क्लिअर होत आहेत मी काय सांगतोय त्या? हो. हॅलो. हो त्याच. ओके. हो हो. आता मार्केटचे, स्टॉक मार्केटचे दोन प्रकार आहेत. एक प्रायमरी मार्केट आणि दुसरं सेकंडरी मार्केट. मगाशी जे आपण बघितलं
मी घरातल्यांच्याकडनं पैसे घेईन, नातेवाईकांच्याकडनं पैसे घेईन, मित्रांच्याकडनं पैसे घेईन, बँकाकडनं पैसे घेईन, सावकाराकडनं पैसे घेईन, एंजल इन्व्हेस्टरकडनं घेईन, जॉईंट व्हेंचरकडनं पैसे घेईन. हे सगळे येतात ते प्रायमरी मार्केटमध्ये येतात. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये जाण्याच्या अगोदर ज्या ज्या मार्गातून पैसे गोळा करता येतात व्यवसायासाठी त्याला प्रायमरी मार्केट असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस तुमची गरज की प्रायमरी मार्केट पूर्ण करू शकत नसेल तर तुम्ही शिफ्ट होता स्टॉक मार्केटमध्ये, त्याला सेकंडरी मार्केट म्हणायचं. म्हणजे परत मी एकदा रिपीट करतो. तुमचा आपण पहिल्यांदा कुठले व्यवसाय बघितले? प्रोप्रायटरशिप आणि पार्टनरशिप. आता एवढाच विचार करायचा आपण. ते ज्या ज्या माध्यमातून पैसे उभा करतात, स्वतः जवळची इन्व्हेस्टमेंट असेल, सोनं तारण ठेवून केलं असेल, कर्ज घेऊन घेतलं असेल, सावकाराकडनं काढलं असेल, एखादा इन्व्हेस्टर बघितला असेल, शेअर मार्केट मधनं पैसा घेण्या अगोदर तुम्ही ज्या ज्या मार्गातून पैसे उभा करता त्याला प्रायमरी मार्केट असं म्हटलं जातं. जे आता तुमच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये पाहायला मिळतं ते. मग तिथं कोण कोण घेऊ शकतं? बँक आहेत, सावकार आहेत, 10% 5% देणारे, तुमचे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, तुमचं स्वतःच सेव्हिंग आहे, घरदार तारण ठेवून किंवा विकून काही पण तुम्ही संपत्ती गोळा करू शकता किंवा व्यवसायाचं भांडवल गोळा करू शकता, त्याला प्रायमरी मार्केट म्हणतात. आणि सेकंडरी मार्केट म्हणजे काय? की ज्यावेळेस तुमच्या भांडवलाची गरज मोठी आहे आणि प्रायमरी मार्केट पूर्ण करू शकत नसेल तर त्या कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड होतात आणि तिथून पैसे गोळा करायला सुरुवात करतात, त्याला सेकंडरी मार्केट असं म्हटलं जातं. आता प्रायमरी मार्केट मध्ये काय काय आहेत बघा. पब्लिक इश्यू, तुमचे जे काही कंपनीचे स्टॉक होल्डर असतील किंवा जे काही 50 जण आहेत, 100 जण आहेत, 200 जण आहेत, त्यांच्याकडनं पैसे घेऊ शकता. त्याचबरोबर राईट इश्यू. राईट इश्यू म्हणजे थोडक्यात काय? की तुमचे ऑलरेडी एक्झिस्टिंग जे पार्टनर आहेत त्यांच्याकडनंच पैसे गोळा करणं किंवा त्यांच्याकडनंच कॅपिटल गोळा करणं, त्याला राईट इश्यू असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रायव्हेट प्लेसमेंट, ज्या काही तुमच्या जवळच्या इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा जे काही सावकार असतील किंवा आणखी जे काही एंजल इन्व्हेस्टर्स असतील त्यांच्याकडनं तुम्ही फंड गोळा करू शकता. त्यानंतर प्रेफरेबल अलॉटमेंट किंवा प्रेफरन्शियल अलॉटमेंट, त्याला अग्रहक्क भाग असं म्हटलं जातं. ह्या ज्या कॉमर्सच्या कन्सेप्ट आहेत त्यामुळे थोड्या याच्याकडे आपल्याला डीपली जायची गरज नाही. फक्त कशा पद्धतीनं प्रायमरी मार्केट काम करतं की प्रेफरन्शियल अलॉटमेंट म्हणजे थोडक्यात काय? की जे तुमचे एक्झिस्टिंग पार्टनर्स असतील किंवा एक्झिस्टिंग सभासद असतील सध्याचे, त्यांनाच काही शेअरची विक्री केली जाते. की तुम्ही आता 1 लाख रुपये घेऊन आलेला आहात, जर आणखी 2-2 लाख रुपये तुम्ही कंपनीला आणले तर कंपनीच्या एक्स्ट्रा फॅसिलिटीज किंवा तुम्हाला प्रॉफिटमध्ये एक्स्ट्रा शेअरिंग दिलं जाईल. त्या पद्धतीने प्रायमरी मार्केटमधून तुम्ही भांडवलाची उभारणी करू शकता. आता बऱ्याच लोकांनी हा शब्द प्रयोग ऐकला असेल, IPO. ऐकलाय शब्द? या कंपनीचा आयपीओ आलाय, त्या कंपनीचा आयपीओ आलाय. ऐकलाय शब्द कधी? आता आपण काय करणार आहे? प्रायमरी मार्केटमधून सेकंडरी मार्केटमध्ये कंपन्या कशा शिफ्ट होतात ते पाहणार आहोत. जरा 1 मिनिट. तुम्ही आयपीओ ऐकलं असेल, वाचलं असेल, कारण स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही किती वर्ष आहात, काय आहात, मी त्या गोष्टीवर पडत नाही. आता आपल्याला काय करायचं आहे? प्रायमरी मार्केटमधून शेअर मार्केटच्या प्रवासाला एंट्री करायची आहे. आतापर्यंत आपण फक्त आजूबाजूची परिस्थिती काय होती ते बघितलं. आता आपण शेअर मार्केटच्या गावामध्ये पोहोचलेलो आहोत. आपण कोण आहोत? एबीसी कंपनीचे मालक आहोत, जी मगाशी आपण चालू केल्या ना 33 कोटी देवाकडनं 1-1 रुपया घेऊन. ते ते आता कंपनी चालू केल्या आणि आपल्याला 33 कोटी नको आहेत, आता 33,000 कोटींची गरज आहे. आणि आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये कंपनी लिस्ट करायची आहे, कंपनीची नोंदणी करायची आहे. मग त्याची प्रोसेस काय आहे ते आता स्टेप बाय स्टेप बघूया. मी पहिल्यांदा हे झूम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता
काय झालं हे कळते का? हा, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. आता आपली एबीसी नावाची कंपनी आहे, मगाशी आपण सुरू केलेली. आपण सगळे कंपनीचे मालक आहोत. आपल्याला आता प्रायमरी मार्केटमध्ये जेवढा काही फंड पाहिजे होता तो आपण फंड गोळा केलाय, 33 कोटी रुपये, आणि आपल्याला मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय इलॉन मस्क कडनं असं समजा. आणि आपल्याला लागणार आहे 33,000 कोटी रुपये. मग आपण आपल्या एबीसी कंपनीचा आयपीओ आणायचा आहे असं लक्षात ठेवा. तर पहिल्यांदा काय करायचं आहे? हायरिंग द राईट इन्व्हेस्टमेंट बँक. पहिल्यांदा आपल्याला एखाद्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करावं लागेल, की जेणेकरून आपण आयपीओच्या माध्यमातून जे काही पैसे गोळा करणार आहे ते त्या बँकेमध्ये कलेक्ट होतील. ठीक आहे, आपण एखादी XYZ बँक, समजा IDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, ही बँक आपण पहिल्यांदा सिलेक्ट केली, की बाबा आमच्या एबीसी लिमिटेडचे काय जेवढे पैसे येतील ते तुम्ही तुमच्या बँकेत ठेवा. ओके. त्यानंतर पुढे आहे फिलिंग द ऍप्लिकेशन विथ सेबी. आता आयपीओ आपल्याला आणायचा असेल इंडियन स्टॉक मार्केटमध्ये, तर सेबी ही सर्वात मोठी संस्था आहे. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही, या संस्थेला आपल्याला लेटर द्यावं लागेल, की आम्ही तुमच्या स्टॉकमध्ये एंट्री, तुमच्या इंडियन स्टॉक मार्केटमधून आम्हाला आयपीओच्या माध्यमातून पैसे पाहिजेत. तर आपल्याला ऍप्लिकेशन द्यावं लागेल. कुणाला? या सेबीला. मग आपण ऍप्लिकेशन दिलं की आम्हाला आयपीओ आणायचा आहे. मग जी काही डॉक्युमेंट्स वगैरे असतील ते आपण सेबीकडे गेलो, त्यांनी सांगितलं आपल्याला XYZ डॉक्युमेंट द्या. मग आपण त्या पद्धतीने, या सेबीने सांगितल्या पद्धतीनं काय केलं, ड्राफ्टिंग ऑफ द रेड हायरिंग डॉक्युमेंट, जी काय सेबीने सांगितली ती सगळी डॉक्युमेंट तयार करून आपण घेतली, सेबीला ती पाठवली. पुढची प्रोसेस काय आहे त्यानंतर? डिसाइडिंग द आयपीओ प्राइस. सेबीकडनं जी काय आपल्याला डॉक्युमेंट द्यायला सांगितली ती तयार करून घेतली, सेबीला परत दिली. सेबीनं ती सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेतली आणि आपल्याला सांगितलं चला तुमचं काम ओके झालंय, तुम्ही आयपीओ म्हणजे आपण सक्सेसफुली लिस्टेड सेबीमध्ये झालेलो आहोत. आता आपण आयपीओच्या विक्रीच्या माध्यमातून कॅपिटल उभा करू शकतो. आता इथं आलं डिसाइडिंग द आयपीओ प्राइस. मग आता आपणाला आपल्या शेअरची प्राइस पहिली 1 रुपया होती, देवाकडनं 1 1 रुपया घेतलेला. आता आपल्याला पाहिजे 33,000 कोटी रुपये. मग काय करणार आपण? आयपीओच्या एका शेअरची किंमत ठेवणार 1,000 रुपये आणि लॉट ठेवणार 15चा. कारण आयपीओ चे लॉट हे 15,000च्या रेंजमध्ये असतात. आपल्याला 33,000 कोटी पाहिजेत. मग पहिला 1 रुपयाचा शेअर होता, 33 कोटी उभा झाले. आता प्रत्येक देवाकडनं 1 1 हजार रुपये घ्यायचे, म्हणजे 33,000 कोटी, 33,000 कोटीचं भांडवल आपल्याला सहज उपलब्ध होईल. मग आतापर्यंत काय केलं? डिसाइडिंग द आयपीओ प्राइस. आयपीओ ची प्राइस ठरवली 1,000 गुणिले 15 क्वांटिटी, 15,000 ही आयपीओ ची प्राइस आपण ठरवली मालक म्हणून. आता लॉन्चिंग द आयपीओ. आयपीओ ची प्राइस ठरवली, आपण लॉन्च केला 1,000चा शेअर आणि 15 क्वांटिटी, 15,000चा आयपीओ आपल्या एबीसी कंपनीचा येत आहे. असं आपण टेलिव्हिजनला, न्यूज चॅनेलला सगळीकडे बातमी दिली की आमच्या एबीसी कंपनीचा देवांची कंपनी आहे, कधी लॉस मध्ये जाणारच नाही, आमच्या कंपनीचं असं काम आहे तसं काम आहे, जाहिरात केली. आणि लोकांना आपण अट्रॅक्ट केलं स्टॉक मार्केटमध्ये. तुमच्या डीमॅट अकाउंटला हा आयपीओ लॉन्चिंग झाल्याचं न्यूज येते, दिसावं लागतं. मग आपल्यासारखे बरेचसे म्हणतात अरे एबीसी लिमिटेड कंपनी देवांची कंपनी आहे, प्रॉफिट मध्ये जाणार, 1,000चे 10,000 रुपये होणार. मग आपल्यासारखे खुळ्या व्यक्ती ज्या असतात ना, कनाकन 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 आयपीओ अप्लाय करतात. ते 15,000 प्रमाणे सगळ्या लोकांनी पैसे दिलं. आपलं 33,000 कोटी कॅपिटलचं जे काय आहे, 33,000 कोटी जे काय कॅपिटल आहे ते आपल्याला मिळालं. मग आता हे सगळ्यांचे फॉर्म आले की आम्हाला पाहिजे तुमच्या एबीसी कंपनीचे आयपीओ. मग आपल्याला 33,000 कोटी उभा करायचे होते, पण ऍप्लिकेशन आली 66,000 कोटीची. 66,000 कोटी रुपये आपल्याला
मिळाले समजा, पुढचं सोडून द्या, 66,000 कोटी रुपये आपल्याला ऍप्लिकेशन आली, लोकांनी सांगितलं आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या. तर आपण हे 66 कोटी देऊ शकत नाही. आपण किती सांगितले सेबीला? 33,000 कोटीच आम्हाला पाहिजे. मग राहिलेले जे ऍप्लिकेशन असतील त्यातल्या 50% लोकांना, या 66 मधल्या 50% लोकांना आयपीओ मिळणार नाही, 50% लोकांना आयपीओ मिळेल. मग ज्यांना आयपीओ मिळेल त्यांना त्यांच्या खात्यामधून 15,000 रुपये, त्यांच्या खात्यातून 15,000 रुपये कट होतील. हे आपल्या बँकेत जातील आणि आपल्या शेअर्स मधून 15 शेअर त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा होतील. आणि आपण स्टॉक मार्केटमध्ये किंवा स्टॉक एक्सचेंजेस मध्ये सक्सेसफुली रजिस्टर झालेलो असतो. आणि त्यांच्या खात्यामध्ये ज्यावेळेस शेअर्स जातील आणि 15,000 रुपये आपल्या खात्यामध्ये येतील, त्यावेळेस आपली कंपनी स्टॉक मार्केटमध्ये सक्सेसफुली एंट्री होते. मग आयपीओ लॉन्च झाल्यानंतर ज्याच्या खात्यामध्ये 15 शेअर्स आहेत, तो उद्या दुसऱ्या कोणाला ते विकू शकतो, 15,000 काढून घेऊ शकतो. आणि तिथून पुढे शेअर मार्केटमध्ये स्टॉकची उलाढाल, खरेदी विक्री चालू होते. परत एकदा रिपीट करतो, मला माहित आहे बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन झालेलं आहे. तुम्ही न सांगता मला या गोष्टी कळतात, कारण या गोष्टी तुमच्यासाठी नवीन आहेत पण अवघड नाहीत. लक्षात ठेवायचं. टोपण डोक्याला लावू नका, टोपण उघडं ठेवा. एबीसी नावाची आपली कंपनी आहे. आपल्याला आयपीओ मार्केटमध्ये आणायचं आहे. मग आयपीओ मार्केटमध्ये आणायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला कोणती तरी बँक हायर करावी लागेल. कोणत्या तरी बँकेमध्ये आपल्याला अकाउंट ओपन करावं लागेल. मग आयडीबीआय बँकेमध्ये आपण अकाउंट ओपन केलं. सेबीकडे गेलो की आम्हाला आयपीओ आणायचा आहे. मग सेबीने सांगितलं ही डॉक्युमेंट आणून द्या. मग ती डॉक्युमेंट आपण आणली, परत सेबीकडे जमा केली. सेबीने त्याचं व्हेरिफिकेशन केलं आणि आपल्याला सांगितलं ओके, तुम्ही पुढे जाऊ शकता. मग परत आपल्याला आयपीओ आणत असताना आपल्याला काय पहिल्यांदा करायचं आहे, डिसाइडिंग द आयपीओ प्राइस. आपल्याला काय केलं, 1,000 रुपयेचा शेअर आणि 15 क्वांटिटी, म्हणजे 15,000चा आयपीओ प्राइस आपण सिलेक्ट केली. मग ही सिलेक्ट झाल्यानंतर आपण वर्तमानपत्राच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून सगळीकडे प्रसार केला की एबीसी लिमिटेड कंपनी 33 कोटी देवांची कंपनी आहे. देव कधी लॉस मध्ये जाणार नाहीत, होणार तर तुमचा फायदाच होणार, आमचं काम असं आहे तसं आहे त्या. मग या जाहिरातीच्या परिणामानं जे काही स्टॉक मार्केटमध्ये डीमॅट अकाउंटमध्ये होल्डर आहेत, इन्व्हेस्टर आहेत, ते तुमच्या कंपनीकडे पटापट ऍप्लिकेशन देतील, मला पाहिजे, मला द्या, मला द्या, मला द्या, मला द्या, मला द्या, मला द्या, मला द्या. मग ही सगळी ऍप्लिकेशन आली. मग त्यातले काही जे सिलेक्टेड लोक आहेत त्यांना तुमच्या कंपनीचे शेअर्स दिले जातात. मग 15, आपण किती ठरवलं होतं, 15 शेअर. 15 शेअर्स हे या व्यक्तीच्या खात्यामध्ये 1,000 रुपये प्रमाणे जमा होतात. आणि या व्यक्तीचे 15,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होतात. आणि ही कंपनी तुमच्या स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होते. व त्या दिवसापासून त्या कंपनीचे शेअर समजा मला मिळाले, एक लॉट मला मिळाला समजा, आणि तो आयपीओ लॉन्च झाल्या झाल्या किंवा ज्या दिवशी तो मार्केटमध्ये आला त्यावेळेस तो 2,000 रुपयाला झाला. मी काय करेन, 2,000 रुपयाला माझे शेअर्स विकेन आणि माझी इन्व्हेस्टमेंट आहे ती मी काढून घेईन. मग जे मी विकत असताना माझे शेअर्स दुसऱ्या व्यक्तीला उद्या मी विकू शकतो, तो दुसऱ्या व्यक्तीला विकू शकतो. तिथून पुढे स्टॉक मार्केटमध्ये त्या स्टॉकमध्ये एंट्री चालू होते, ट्रेडिंग चालू होतं. अशा पद्धतीनं एखादी कंपनी स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करते. आता कुणाची काय शंका आहे का? मी 1 मिनिट थांबतो. आयपीओ कसा येतो मार्केटमध्ये, त्याची प्रोसेस काय आहे, कंपनी लिस्टेड कशी होते, या गोष्टी समजल्या? हो, समजलं. हो. ठीक आहे. पुढचं काय बघूया, पुढची स्लाइड. आता आपल्याला सेकंडरी मार्केट म्हणजे काय बघायचं. आयपीओ झाला, आयपीओ मध्ये आपण एक्सचेंजवर रजिस्टर झालो, सेबी मध्ये रजिस्टर झालो. आता आपण
हे सेकंडरी मार्केट कसं असतं ते आपल्याला बघायचं. म्हणजे आता शेअर मार्केट मधली ऍक्च्युली उलाढाल कशी होते ते बघायचं. ठीक आहे. नीट लक्ष द्यायचं. कारण या ज्या काही गोष्टी आहेत त्या छोट्या छोट्या आपल्याला समजल्या, मग आपल्याला एकदा त्याचं काम कसं आहे, कसं चालतं, या गोष्टी कळाल्या, कळत असतील, तर मग आपण डेफिनेटली, कारण कसं असतं, ज्या गावाला जायचं आहे, ज्या भागामध्ये जायचं आहे, ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे, त्या क्षेत्राची डिटेलमध्ये माहिती आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आता ओरिजिनल इश्युअर, ओरिजिनल इश्युअर म्हणजे कोण आहे? आपली एबीसी कंपनी. प्रायमरी मार्केटचे चालले आता, सेकंडरी मार्केटमध्ये आपण कसं येणार आहे ते बघूया. एबीसी कंपनीनं स्टॉक इश्यू केले एक्स व्यक्तीला. हा एक्स व्यक्ती म्हणजे इन्व्हेस्टर आहे. हे स्टॉक्स आहेत, हे स्टॉक कुठे आलेत? इन्व्हेस्टरकडे आलेत. म्हणजे इन्व्हेस्टर कोण असेल? हा एक्स व्यक्ती असेल असं समजा. ज्यावेळेस तुम्ही त्याचं अलॉटमेंट केलंय त्या एक्स व्यक्तीच्या खात्यामध्ये, आपण मगाशी म्हणलं की मी त्याच्या खात्यामध्ये 15 शेअर जातील आणि त्याचे 15,000 तुमच्या बँक अकाउंटला येतील. मग आता हा इन्व्हेस्टर काय करणार आहे? स्टॉक एक्सचेंजवर, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की 1,000 रुपयाला आपण त्याला शेअर दिले होते, त्याची किंमत आता मार्केटमध्ये 2,000 झाल्या. मग तो इन्व्हेस्टर काय करेल? तो म्हणेल आता माझं इन्व्हेस्टमेंट दुप्पट झाल्या, मला हे शेअर्स विकायचे आहेत. मग तो सेलिंगची एंट्री टाकेल की मला हे शेअर विकायचे आहेत, कोण खरेदीदार असेल तर सांगा. मग हा कुठं खरेदीदार शोधत बसणार नाही, तो त्याच्या डीमॅटला सेलिंगची एंट्री टाकेल. ती एंट्री जाईल स्टॉक एक्सचेंजवर. म्हणजे आपलं एनएससी बीएससी आहे ते आपण नंतर बघू. म्हणजे तुम्ही तुमच्या डीमॅटला एंट्री टाकली की मला माझे एबीसी कंपनीचे शेअर 2,000 रुपयाला विकायचे आहेत, एक्सचेंज वरती ऑर्डर जाईल की सेलची. मग त्याच एक्सचेंजवर दुसरा व्यक्ती असेल, हा वाय. कन्सेप्ट अवघड नाहीत, नवीन आहेत, समजून घ्या. एक्स ला शेअर विकायचे आहेत आणि या वाय न कुठंतरी वाचलं असेल की एबीसी कंपनी देवांची कंपनी आहे, आता नवीन सुरू झाल्या आणि त्या कंपनीमध्ये प्रॉफिट मिळवण्याचे भविष्य काळामध्ये चान्सेस आहेत. आता जर एका दिवसामध्ये 1,000चा 2,000 झालाय, तर येत्या काही वर्षामध्ये तो 2,000चा 20,000ला जाऊ शकतो. मला तो शेअर बाय करायचा. तो काय करेल? एबीसी शेअर बाय करण्यासाठी स्टॉक एक्सचेंजवर एंट्री टाकेल की मला शेअर बाय करायचे आहेत एबीसी कंपनीचे. मग स्टॉक एक्सचेंज काय करेल? एबीसी कंपनीच्या एक्स सेलरला आणि त्या वाय बायरला इंटरकनेक्ट करेल सॉफ्टवेअर थ्रू. एक्सचे शेअर वाय ला दिले जातील आणि वाय चे पैसे एक्सच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करायचं काम हे स्टॉक एक्सचेंज करतं. या पद्धतीनं हे सेकंडरी मार्केट काम करतं. म्हणजे परत एकदा रिपीट करतो, कन्फ्युजन करून घेऊ नका. ही आपली एबीसी कंपनी आहे. लक्ष द्यायचं, इकडे तिकडे लक्ष द्यायचं. टीव्ही बघत बसत का, मालिका काय असतील त्या बघायच्या नाहीत, इकडे फक्त लक्ष द्यायचं. एबीसी कंपनी आहे, आपली ईश्वर कंपनी आहे. त्यानं प्रायमरी मार्केटमध्ये हा आयपीओ आणला, तो विकला, हे स्टॉक विकला. ते कुणी केले? एक्स व्यक्तीने खरेदी केली. आता या एक्स व्यक्तीची टार्गेट पूर्ण झालंय, 1,000चा शेअर 2,000ला झालाय. त्यामुळे आता हा शेअर त्याला विकायचा आहे. विकणे म्हणजे सेल करायचं. तो काय करेल? या स्टॉक एक्सचेंज, मग बीएससी असेल किंवा एनएससी असेल, त्याच्यावर ऑर्डर टाकेल की मला माझ्या एबीसी कंपनीचे 15 शेअर्स विकायचे आहेत 2,000 प्रमाणे, कोण खरेदी करणार असेल तर सांगा. मग हे सॉफ्टवेअर थ्रू इथं ऑर्डर आली याच्याकडे की एबीसी कंपनीचे सेल करायचे आहेत. हा इन्व्हेस्टर वाय आहे, याला एबीसी कंपनीची माहिती आहे, त्याला ते शेअर्स बाय करायचे आहेत. मग हा याच्याकडे डायरेक्ट जाऊन मला शेअर्स दे म्हणू शकत नाही, त्याला यावं लागतं या एक्सचेंजवर. मग तो इथं बाईंगची ऑर्डर टाकेल की मला एबीसी कंपनीचे 15 शेअर्स बाय करायचे आहेत 2,000 प्रमाणे. मग एक्सचेंज काय करेल? ठीक आहे, ओके, आमच्याकडे
सेलर आहे, आमच्याकडे बायर आहे. मग याला सेल करायचे आहेत, याच्या खात्यामधनं 15 शेअर्स काढतील, याच्या खात्यामध्ये टाकतील, याच्या खात्यातलं 30,000 रुपये उचलतील, 2,000 प्रमाणे, आणि याच्या खात्यामध्ये टाकतील. हे ट्रान्झॅक्शन पूर्ण करायचं काम ह्या दोन्ही व्यक्तींचं नसून स्टॉक एक्सचेंजचं आहे. आणि अशा पद्धतीनं सेकंडरी मार्केटमध्ये, स्टॉक एक्सचेंजमध्ये तुम्ही जी बायची ऑर्डर टाकलेली असते किंवा तुम्ही जी सेलची ऑर्डर टाकलेली असते, ती पहिल्यांदा स्टॉक एक्सचेंजकडे जाते. स्टॉक एक्सचेंज एक्स आणि वाय ची मीटिंग करून देतात ऑनलाईन. म्हणजे ते काय तुम्हाला सांगत नाहीत ह्याला पैसे देईन ते त्याला दे. ही सगळी सिस्टीम एक्सचेंज मध्ये ऑलरेडी इनबिल्ट असते. एक्सचेंज काय करतं, याच्याकडचे शेअर्स घेतं, याच्या खात्यात टाकतं, याच्याकडचे पैसे घेतं, याच्या खात्यामध्ये टाकते आणि व्यवहार पूर्ण करतात. अशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये शेअरची देवाणघेवाण होत असते. ती कशाच्या माध्यमातून? एक्सचेंजच्या माध्यमातून. आता मला सांगा, शेअर मार्केटमध्ये शेअरची खरेदी विक्री कशी केली जाते हे समजलं का? हॅलो. होय. हो, समजलं सर. ओके, सगळ्यांना समजलं? हो. ठीक आहे. असंच लक्ष देत राहा. 15 दिवस तुमची लाईफ चेंज झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं मला माहित आहे. हे का पळायला लागले? आता किती वाजले? वेळ झाला तरी चालेल. 9:08. हा, आता आपल्याला हे का पळते मला काय समजलं. हा, भारतामध्ये स्टॉक एक्सचेंजेस असे किती आहेत की जे तुमच्या शेअरची खरेदी विक्री करतात सिस्टीम थ्रू, बायर सेलरला ट्रान्झॅक्शन पूर्ण करून देतात? असे एक्सचेंजेस स्टॉक मार्केटमध्ये किंवा इंडियन इकॉनॉमीमध्ये किती आहेत? तर पहिल्यांदा स्ट्रक्चर समजून घ्या. सगळ्यांच्या वरती कंट्रोल ठेवणारा एकच बाप आहे, त्याला म्हटलं जातं सेबी. भारतीय स्टॉक एक्सचेंजवर किंवा भारतीय शेअर बाजारावर संपूर्णपणे लक्ष देण्याचं काम करते, ती म्हणजे सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ही पोलीस आहे स्टॉक मार्केटमधली सगळ्यात महत्वाची. सगळ्या स्टॉक मार्केटवर लक्ष ठेवणं, गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करण्याचं काम ही सेबी करते. त्या सेबीच्या अंडर स्टॉक एक्सचेंजेस येतात. म्हणजे शेअर मार्केटमध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार ज्या माध्यमातून पार पाडले जातात त्याला स्टॉक एक्सचेंजेस म्हणतात. मग दोन स्टॉक एक्सचेंजेस प्रकार असतात. एक नॅशनल एक्सचेंजेस आणि दुसरं रिजनल एक्सचेंजेस. याचा आपल्याला विचारच करायचा नाही, याच्याकडे जायचंच नाही. आपल्याला जायचंय बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हे मोस्ट पॉप्युलर स्टॉक एक्सचेंज आहेत. बाकी 21 रिजनल आहेत. मग चेन्नई स्टॉक एक्सचेंज असेल, पुणे स्टॉक एक्सचेंज असेल, XYZ, असे 21 स्टॉक एक्सचेंज आहेत. पण आपल्याला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज यावरतीच फोकस करायचा आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. आता पुढे काय दिलंय बघूया. आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, BSE असं त्याला म्हटलं जातं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 9 जुलै 1875 म्हणजे 148 वर्ष झालं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज स्थापन होऊन. आणि या स्टॉक एक्सचेंजवर 5,309 कंपन्या रजिस्टर्ड आहेत. याचा जो सेन्सेक्स आहे, याचा जो इंडेक्स आहे त्याला सेन्सेक्स 30 असं म्हटलं जातं. आणि आशिया खंडातला सगळ्यात जुना स्टॉक एक्सचेंज म्हणून या BSE स्टॉक एक्सचेंजला ओळखलं जातं. आणि याचं हेड ऑफिस मुंबईमध्ये आहे. एवढीच आपल्याला जास्त माहिती याची काय घ्यायची गरज नाही. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे एवढं लक्षात ठेवा. 150 वर्षापासून स्टॉक मार्केट भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आहे. आपल्या दादांना, आजोबांना, वडिलांना, आपल्याला आतापर्यंत माहित नव्हतं. त्यांना एवढंच माहित शिकवलं सगळ्या जगानं, स्टॉक मार्केट म्हणजे जुगार आहे.
स्टॉक मार्केट म्हणजे असं आहे, स्टॉक मार्केटमध्ये तसं आहे. 148 वर्ष झाले. स्टॉक मार्केट सगळ्यात जास्त समजलं गुजरात्यांना, राजस्थानी वाल्यांना आणि केरळवाल्यांना. आता सगळ्यात दुःखद बातमी सांगू, सगळ्यात जास्त ट्रेडर आता महाराष्ट्रामध्ये आहेत. पण सगळ्यात जास्त लुजर अनसक्सेसफुल ट्रेडर हे महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्रातल्या लोकांचा प्रॉफिट गुजरातवाले, राजस्थानवाले आणि केरळवाले घेऊन जातात. महाराष्ट्रातली लोक झुकेगा नाही साला, मोडेन पण वाकणार नाही. इगोस्टिक, मला लय कळतं, मला सांगायची गरज नाही. या गोष्टीमुळे स्टॉक मार्केटमध्ये अनसक्सेसफुल होत आहेत. ती गुजरातीवाली, राजस्थानीवाली, केरळावाली, तमिळनाडूवाली प्रॉफिटेबल काय? कारण ते प्रत्येक गोष्ट शिकतात. आपल्याला युट्यूबचे 2-4 व्हिडिओ बघितल्यानंतर आपण स्वतःला ज्ञानी समजतो, हर्षद मेहता समजतो. चुकीचं आहे. कारण ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे, ज्या गावामध्ये जायचं आहे, ज्या भागामध्ये जायचं आहे, त्याची डिटेल माहिती आपल्याला माहित असेल तर जायचं आहे. कारण इथं आपण हार्ड अर्न मनी इन्व्हेस्ट करणार आहे, तिथं डावावर पैसे लावणार आहे. म्हणजे तुम्ही कष्टाचे पैसे लावणार आहात, तर ते लावत असताना तुम्हाला जोपर्यंत खात्री नाही, जोपर्यंत त्यातलं नॉलेज नाही, तोपर्यंत लावून उपयोगच नाही ना. ते पैसे जाणारच आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला समजाव्यात. आणि तुम्ही जो डिसिजन घेताय, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही XYZ अमाऊंट दिली असेल मला, त्याच्या 100 पट जास्त रकमेच्या व्हॅल्यूचं नॉलेज मी तुम्हाला देणार आहे. मी फक्त तुम्हाला शिकवणार नाही, मी तुम्हाला सक्सेसफुल ट्रेडर कसं व्हायचं या सगळ्या गोष्टी देणार आहे. फक्त तुम्हाला त्या गोष्टी अप्लाय करायच्या आहेत, तुम्हाला स्वतःला. कारण तर भरपूर देऊ शकता, पण जो कारण न देता या सगळ्या गोष्टी अप्लाय करेल, प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करेल, तोच सक्सेसफुल ट्रेडर बनेल. नाहीतर याच्यामध्ये फक्त एकच व्यक्ती सक्सेसफुल ट्रेडर बनेल, बाकीचा कारण देऊन निघून जाईल. लिहून ठेवा माझं वाक्य. जो स्वतःवर मेहनत करायला, स्वतः सगळ्या गोष्टी कारण न देता अप्लाय करायला तयार असेल, तो एकच ट्रेडर बनेल सक्सेसफुल. आणि तोही 1 वर्ष 1.5 वर्ष प्रयत्न करेल आणि विषय सोडून देईल, आणि तोही घरात बसेल. हे मी आत्ता तुम्हाला सांगतो. कोर्स केल्यानं सक्सेसफुल ट्रेडर होत नाही, तर जे काही तुम्ही शिकलाय ते किती वेळा अप्लाय करताय त्याच्यावरती तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर होणार आहे. ते ब्रुसलीचं एक वाक्य आहे की ज्या व्यक्तीला 1000 प्रकारच्या फाईट येतात, त्याला त्याच्यापासून मला भीती वाटत नाही. पण ज्या व्यक्तीची मला अशी भीती वाटते की ज्यानं एकाच फाईटचा 1000 वेळा सराव केलाय, त्याच्यामध्ये तो पारंगत आहे, बाप आहे. 1000 प्रकारची शस्त्र घेऊन लढायला जाऊन उपयोग नाही. पण एकाच शस्त्रामध्ये बाजीप्रभूंच्याकडं फक्त दांडपट्टा होता त्या खिंडीमध्ये, तेवढ्यावरती त्यांनी शिवरायांना विशाळगडावर पोहोचवलं होतं सुखरूप, त्या एका शस्त्रावरती. ते जर घेऊन बसले असते, तलवार पण मी चालवणार, बाण पण मी चालवणार, हे पण मी चालवणार, तर होणार नाही. आपल्याला वेळ प्रसंगी झुकावं पण लागेल, वेळ प्रसंगी वाकावं पण लागेल, आणि वेळ प्रसंगी माघार पण घ्यावं लागेल. लॉस होतोय तर तो बघत बसण्यापेक्षा तो मी कट करून रिव्हर्स एंट्री घेतल्यानंतर मी माझा लॉस कमी करून प्रॉफिटेबल. माणसं बघत बसतात, मार्केट वर निघाले, खाली निघाले, रिव्हर्स निघाले, अपोजिट निघाले, लॉस वाढतो त्यांच्या एका भोळ्या बागड्या अपेक्षेनं ते बघतात. आत्ता वाढेल, आत्ता वाढेल. मार्केट अपोजिट निघालंय, या गोष्टी पण लोकांना समजायला 10-10, 15-15 हजार रुपये प्रॉफिट घालवावा लागतो. आणि दुर्दैव सांगू सगळ्यात महत्वाचं, मी तुम्हाला शिकवता शिकवता असं आदनं मधनं कान टोचणार पण आहोत, लक्षात घ्या. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. एक गोष्ट तुम्हाला सांगतो,
अधनमधन गोष्टी मला सांगाव्या लागतात, कारण तुम्हाला हे पण करायचं, बोर पण मला करायचं नाही. माझं ड्रॉइंग एवढं व्यवस्थित नाही, पण समजून घ्या, ही तुमच्या आयुष्याची पट्टी आहे. भारतातला सरासरी मनुष्य 70 वर्ष जगतो असं समजून चला. आता वय तुमचं 35 आहे. एवढं आयुष्य तुम्ही जगलंय, आतापर्यंत घंटा काय केलेलं नाही. इथनं पुढे राहिले 35 वर्ष तुमचं आयुष्य. डेली 24 तास तुमच्याकडे असतात, 8 तास त्या झोपतच जातात. राहिलेल्या याच्यामध्ये 10 वर्ष तुमची झोपतच जाणार आहे, 10-11 वर्ष. राहिले 16 तास. या 16 तासामध्ये उठणे, जेवणे, आवरणे, मेकअप करणे, याव करणे, त्याव करणे, याच्यामध्ये 8 तास 4 तास जाणारच आहेत. क्वालिटीचं तुमचे 8 तास असतात. तिथं तुम्हाला जाऊन जीव तोडून काम करावं लागतं. एवढं सगळं तुमच्या आयुष्यातनं निघून जाणार आहे. राहिला तुमच्याकडे क्वालिटीचा टाइम, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या स्वप्नांसाठी, तुमच्या भविष्यासाठी, आणखी तुमची जी काही स्वप्न असतील त्या स्वप्नासाठी फॉरेन टूर वगैरे वगैरे करायचं असेल, तर तुमच्याकडे राहिलाय फक्त एवढाच वेळ. एवढं सगळं निघून जाणार आहे, गेलंय. आता एवढ्यामध्ये तुम्ही काय काय करणार आहात, कसे कसे करणार आहात, या गोष्टीचा विचार करा. हा जो आहे ना, एवढंच तुमच्या आयुष्यात आहे. आणि ह्याच्यात जर तुम्हाला काय जर परिपूर्ण करायचं नसेल, तर हे पण टाइमपास वारी जाणार आहात. मी आयुष्य धरलंय 70 वर्षाचं. आयुष्य आता अनसर्टन आहे. 70चं 60, 60चं 50, झालं तर काय, मायनस झालं तर काय, हा पण वेळ नसणार आहे. त्यामुळे इथनं पुढे तुम्हाला जो काय स्टडी करायचा आहे, जे काय करायचं आहे, ते कमी ही हेच डोक्यासमोर ठेवून ह्याचं ड्रॉइंग काढा. आणि ते तुमचे जी काही नोटबुक असणार आहे, वही असणार आहे, कामाच्या ठिकाणी लावा. म्हणजे जे तुमचा टाइमपास चालतो ना, तो पूर्ण बंद. उद्या करू की, परवा बघू की, असल्या गोष्टी होणार नाही. कारण हेच चित्र आहे ना, ते व्यवस्थित काढा. आणि व्यवस्थित जे तुम्ही रेग्युलर जिथं जिथं काम करता, ज्या डेस्कवर बसता, ज्या कम्प्युटरवर बसता, ज्या टेबलावर बसता, तिथं हे चिटकवा. म्हणजे टाइमपास आणि कारण देणं हे तुमच्या आयुष्यात इथनं पुढे कधी येणारच नाही. खूप सो झटका लागला असेल, रियालिटीची जाणीव झाली असेल. इथनं पुढे कारण कुणी द्यायची नाहीत. जे काय तुम्हाला मी होमवर्क दिलेला असेल, तो ज्या त्या वेळेस पूर्ण करायचा. तुम्ही भले पहिलीच्या वर्गात बसा किंवा 10वीच्या वर्गात बसलेला असा, होमवर्क तो होमवर्क केलाच पाहिजे. तुमचं तुम्हालाच करायचं आहे. नाहीतर बायकोला करायला सांगितलंय, भावाला करायला सांगितलंय, बहिणीला करायला सांगितलंय. स्टॉक मार्केटची जर्नी तुम्हाला स्वतःलाच पूर्ण करायची आहे. जे काय शिकायचं आहे ते तुम्हाला स्वतः शिकायचं आहे. आता आपणाला नॅशनल स्टॉक एक्सचेंज, याचं पण हेड ऑफिस मुंबईमध्येच आहे. आणि ही 1992 साली सुरू झालेली 32 वर्षापासून आहे. निफ्टी 50 याचा इंडेक्स आहे. इंडियातल्या ज्या टॉप 50 कंपन्या आहेत त्यांचा ऍव्हरेज निफ्टी 50 आहे. आणि 2190 कंपन्या ज्या आहेत त्या डिसेंबर 2023 पर्यंत त्या NSE वर लिस्टेड आहेत. हे NSE चं ऑफिस आहे. आता आपल्याला पाहायचं आहे सेबी, सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. 12 एप्रिल 1988 ला त्याची स्थापना कोणी केल्या? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्याचा उद्देश काय? तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करणं, फ्रॉड थांबवणं
आणि जो कोण असा उचापती करतोय त्याच्यावर कडक नियंत्रण ठेवण्याचं काम हे सेबीच्या माध्यमातून पार पडतं. आता इंडेक्स म्हणजे काय? आता इंडेक्स म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात एक उदाहरण देतो. तुमची 10वी मध्ये प्रगती कशी होती किंवा तुम्ही 10वी मध्ये काय होता हे तुम्ही कशाच्या माध्यमातून सांगता जगाला? लोक तुम्हाला काय विचारतात? 10वी मध्ये किती टक्के पडली? याच्यावरून तुमचं ऑब्झर्वेशन केलं जातं की तुम्ही हुशार आहे, मध्यम आहे का ढ आहे. म्हणजे तुमची लायकी कशावरून डिक्लेअर केली जाते? तर तुमच्या 10वीच्या मार्कलिस्ट वरून. तुम्ही नोकरीला गेल्यानंतर तुमचा सगळा इतिहास जो आहे, तुमचा सगळा जो इतिहास आहे किंवा तुमची जी काय पर्सनॅलिटी आहे त्याचा उल्लेख कशावर केलेला असतो? तुमच्या सीव्हीवर किंवा बायोडाटावर. त्याच्यावरून तुमची कुंडली काढली जाते. तसं भारतीय अर्थव्यवस्था सध्या कशी आहे हे जर जगाला समजून सांगायचं असेल तर आपणाला जी काय बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे किंवा जी नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी 50 आहे त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे. मग आता समजा बीएसई मध्ये 5,300 कंपन्या रजिस्टर्ड आहेत. मग आता 5,300 कंपन्यांचा चार्ट समोर घेऊन बसलं पाहिजे, मग बघितलं पाहिजे हा हे सगळे शेअर्स वर निघालेत म्हणजे बीएससी किंवा सेन्सेक्स हा अपसाईडला आहे. परत निफ्टी मधल्या 2,300 कंपन्यांचं अनालिसिस करून परत ठरवलं निफ्टी आज वरती आहे. मग हे शॉर्टकट मध्ये सर्व जे काही शेअर्स आहेत त्यांचं ऍव्हरेज घेऊन जो सांख्यिकीय किंवा गणितीय निर्देशांक तयार केला जातो त्याला इंडेक्स असं म्हटलं जातं. मग कॅपिटलायझेशन नुसार निफ्टी 50 जे टॉप 50 कंपन्यांचे जे कॅपिटल सगळ्यात जास्त आहे त्या कंपन्यांचं ऍव्हरेज म्हणजे निफ्टी 50 ऍव्हरेज किंवा निफ्टी 50च इंडेक्स समजला जातो. आणि सेन्सेक्स 30 म्हणजे 5,300 कंपन्या ज्या बीएससी मध्ये रजिस्टर्ड आहेत त्यातल्या कॅपिटलच्या दृष्टिकोनातून ज्या टॉपच्या 30 कंपन्या आहेत त्यांचं ऍव्हरेज म्हणजे सेन्सेक्स 30. इंडेक्स म्हणजे काय समजलं इथे दिले बघा, निफ्टी 50 आणि बँक निफ्टी. आता बँक निफ्टी म्हणजे थोडक्यात काय? भारतामध्ये जेवढ्या बँका आहेत त्या बँकांचं कॅपिटलायझेशन घेऊन त्या सगळ्या बँकांच्या शेअरचं ऍव्हरेज कॅपिटलायझेशन म्हणजे बँक निफ्टी इंडेक्स. थोडक्यात मला काय म्हणायचं आहे की तुमच्या 6 विषयांच्या मार्क लिस्टची टोटल जी काही पर्सेंटेज येईल तो तुमचा इंडेक्स झाला 10वीचा. 12वीच्या मार्क लिस्ट तसंच. मग ज्या वेळेस तुम्ही तुमच्या अकॅडमिक जी काय तुमची पर्सेंटेज आहेत मार्कांची सगळ्यांची टोटल करता, पहिलीची मार्क, 10वीची मार्क, सॉरी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी, 10वी, 11वी, 12वी, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनचं फर्स्ट इयर, सेकंड इयर, आतापर्यंत जेवढं तुम्ही शिकलाय त्या सगळ्यांची पर्सेंटेज घेऊन, सगळ्या विषयांची म्हणत नाही, सगळे विषय म्हणजे सगळे कंपनी आहेत असं समजा, पण त्याची जी पर्सेंटेज घेऊन म्हणजे पहिलीची पर्सेंटेज वेगळी, दुसरीची पर्सेंटेज वेगळी, तिसरीची पर्सेंटेज वेगळी, चौथीची पर्सेंटेज वेगळी, पण प्रत्येक इयत्तेमध्ये विषय वेगवेगळे आहेत. आपण काय घेतलं? फक्त पर्सेंटेज घेतलं आणि त्याचं ऍव्हरेज काढून तुमचा बुद्ध्यांक किती आहे, मेंदू किती आहे ते आपणाला ठरवलं की पहिलीची 60%, दुसरीची 65%, तिसरीची 70%, सो जे काय असेल ते ऍन ऍव्हरेज त्याचं आलं समजा 70. तर आपण समजू शकतो की बाबा ही व्यक्ती ऍन ऍव्हरेज 70% हुशार आहे. तसं हा इंडेक्स जो आहे तो जे काय त्या एक्सचेंजवर लिस्टेड आहेत कंपन्या त्या कंपन्यांच्या मार्केट कॅपिटलचं ऍव्हरेज जे गणितीय भाषेमध्ये दाखवलं जातं, प्रेझेंट केलं जातं त्याला इंडेक्स म्हटलं जातं. त्याला निफ्टी 50 म्हणजे टॉपच्या 50 कंपन्या ज्या एनएससी वर रजिस्टर्ड आहेत त्यांचा ऍव्हरेज जो काय डिस्प्ले करेल त्याला निफ्टी 50 इंडेक्स म्हटलं जातं. बँक निफ्टी इंडेक्स म्हणजे काय? बँकिंग सेक्टर मधल्या ज्या काय कंपन्या आहेत किंवा बँका आहेत त्यांच्या कॅपिटलचं ऍव्हरेज म्हणजे
बँक निफ्टी इंडेक्स असं म्हटलं जातं. या गोष्टी क्लिअर झाल्या. हो. इंडेक्स कशाला म्हटलं जातं क्लिअर झालं. इथं दिले बघा, इंडेक्स ट्रेडिंग इज अ टाइप ऑफ ट्रेडिंग ऑफ अ ग्रुप ऑफ स्टॉक्स विच मेक अप ओके. द इंडेक्स. त्या सगळ्या पीपीटी तुम्हाला दिल्या जातील, नोट्स दिल्या ओके. जाणार, व्हिडिओ दिले जाणार, फक्त ते तुम्हाला रिवाइज करायचे आहेत. ओके. आता निफ्टी फिफ्टी मध्ये कोणकोणते सेक्टर आहेत आणि त्याचं वेटेज काय आहे. तर सगळ्यात जास्त वेटेज हे फायनान्शियल सर्व्हिसेसचं आहे, म्हणजे बँकिंग सेक्टरचं आहे, फायनान्स सेक्टरचं आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, निफ्टी फिफ्टी मध्ये स्टॉक मध्ये ट्रेड करत असताना तुम्हाला बँकिंग सेक्टर मध्ये जर काही गडबड वाटली तर निफ्टी वर जाणार नाही, खाली जाणार. कारण बँकिंग सर्व्हिसचं इथं व्होल्टेज किती आहे, 38% आहे. त्यानंतर आय टी सेक्टर 16% आहे, ऑइल गॅस 12% आहे, कंझ्युमर गुड्स 11% आहे, ऑटोमोबाईल 5% आहे. म्हणजे ही निफ्टी जर हलवायची म्हटली, निफ्टी जर मॅनेज करायचं झालं, तर बँकिंग सेक्टर हलवावं लागेल, आय टी सेक्टर हलवावं लागेल, फार्मा सेक्टर हलवावं लागेल. या सेक्टरमध्ये उलाढाल केल्यानंतर निफ्टी हलू शकते, निफ्टीची उलाढाल हलू शकते. पण हे पॉसिबल आहे काय एवढे सगळ्या सेक्टरमध्ये हलवणं? हा, बँक निफ्टीमध्ये हलवता येईल. काहीतरी बँकेच्या विषयी न्यूज मार्केटमध्ये स्प्रेड झाली, बँक निफ्टी पडली, निफ्टी पडेल. पण निफ्टी पडत असताना बाकीचे सेक्टर स्ट्रॉंग असावे लागतात, वीक असावे लागतात. त्यामुळं सेक्टर कोणकोणते आहेत तर याच्यामध्ये दिलेले आहेत. सर्व्हिस इंडस्ट्री आहे, पॉवर इंडस्ट्री आहे, टेलिकॉम इंडस्ट्री आहे, सिमेंट इंडस्ट्री आहे, कन्स्ट्रक्शन आहे, फार्मा आहे, मेटल आहे, ऑटोमोबाईल आहे, कंझ्युमर गुड्स आहेत, ऑइल गॅस आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचे कोणकोणते आहेत बघा, ही 4 सेक्टर आहेत सगळ्यात महत्वाचे. फायनान्शियल सेक्टर, आय टी सेक्टर, ऑइल गॅस सेक्टर आणि कंझ्युमर गुड सेक्टर. याचं सगळ्यात जास्त वेटेज निफ्टीवरती आहे. टाइप्स ऑफ इंडेक्स इन मार्केट, निफ्टी फिफ्टी आहे, बँक निफ्टी आहे, सेन्सेक्स आहे, फिन निफ्टी आहे, मिड कॅप निफ्टी आहे, निफ्टी नेक्स्ट आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहेत. आपल्याला फक्त निफ्टी फिफ्टी या गोष्टीवर फोकस करायचा आहे आणि सेन्सेक्स या गोष्टीवर फोकस करायचा आहे. बँक निफ्टी वगैरे आता आपल्याला ऑप्शन मध्ये जायचं नाही, जोपर्यंत तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये 1-2 वर्षाचा चांगला एक्सपिरियन्स येत नाही तोपर्यंत ऑप्शन मध्ये आपल्याला जायचं नाही. पण त्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार का, तर 100% शिकवणार. आता डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट काय आहे सेपरेट सांगायची गरज नाही, तरी पण मी 2 मिनिटात एक्सप्लेन करतो. कसं आहे, आपल्याला शेअरची खरेदी विक्री करायची असेल तर आपण डायरेक्ट रिलायन्सच्या दारामध्ये जाऊन सांगू शकत नाही आम्हाला शेअर, किंवा अंबानी आपल्या घरामध्ये येऊन सांगू शकत नाहीत आमचे शेअर. तर त्याच्यासाठी कोणतरी मध्यस्थ असावा लागतो, काहीतरी सिस्टीम असावी लागते. मग ज्या अकाउंटच्या माध्यमातून तुम्ही शेअरची खरेदी विक्री करू शकता, व्यवहारांची देवाणघेवाण करू शकता, त्याला डीमॅट अकाउंट असं म्हटलं जातं. मग त्या डीमॅट अकाउंटच्या थ्रू तुम्ही शेअरची खरेदी विक्री करू शकता, बॉन्डची खरेदी विक्री करू शकता, गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीज करू शकता, म्युच्युअल फंड घेऊ शकता, इन्शुरन्स ईटीएफ खरेदी करू शकता. म्हणजे जे काही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे आहे ते तुम्ही या डीमॅट अकाउंटच्या माध्यमातून करू शकता. याच्याबद्दल काही जास्त सांगायची गरज नाही. झिरोदा एलिजिब्ल्यू ही डीमॅट अकाउंट आहेत जे तुम्ही यूज करू शकता. कारण लॉंग टर्म साठी तुम्ही झिरोदा प्रेफर करू शकता आणि डेली ट्रेडिंग साठी एलिजिबल करू शकता, कारण त्याचं कमी ब्रोकरेज आहे. आता डिपॉझिटरी पार्टिसिपंट, बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये प्रश्न असतो की सर, उद्या झिरोदा पळून गेला तर आम्ही काय करायचं, उद्या एलिजिबल पळून गेला तर आम्ही काय करायचं, आमचे शेअर्स लाखो रुपयाचे असतात ते काय करायचं, त्याला जबाबदार कोण? तर डिपॉझिटरी पार्टिसिपंट किंवा त्याला डीपी म्हटलं जातं, याची स्थापना 1996 साली केलेली आहे. तुमच्या स्टॉकची जी काही तुम्ही शेअर त्या डीमॅट अकाउंट मध्ये होल्ड करून ठेवलेत त्याची सिक्युरिटी ही डीपी कडे असते, डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडे असते. ती कशी असते ते थोडक्यात मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता मगाशी आपण बघितलं की आपण शेअरची विक्री केलेली, ए न शेअरची विक्री केली बी ला, बरोबर. ए च्या खात्यातले शेअर्स कुठे गेले, बी च्या खात्यामध्ये गेले, आणि बी च्या खात्यातले पैसे ए च्या खात्यामध्ये गेले. हे ट्रान्झॅक्शन एक्सचेंजनं कंप्लीट केलं. आता ए चे शेअर्स जे त्यानं बी ला विकले ते
समजा झिरोदा अकाउंटला आहे आणि याचे एलिजिबल अकाउंट आहे. ए न शेअर्स झिरोदा डीमॅट अकाउंट मधनं काढले, बी च्या एलिजिबल मध्ये ट्रान्सफर. आता ज्यावेळेस या ए न शेअर खरेदी केलेले होते, त्यावेळेस ते झिरोदाच्या प्लॅटफॉर्मवरनं खरेदी केले. व झिरोदा ज्यावेळेस ते शेअर्स या ए च्या अकाउंटला दाखवतो, ते शेअर या झिरोदाच्या डीमॅट अकाउंट मध्ये नसतात, तर डिपॉझिटरी पार्टिसिपंटचं एक स्पेशल अकाउंट बनतं डीमॅट अकाउंट अंदर. त्याच्यामध्ये ते 15 शेअर्स सेक्युअरली इन्स्टॉल असतात, सेव्ह असतात. जोपर्यंत तुम्ही त्याच्याला ओटीपी देत नाही किंवा टी पिन देत नाही, ट्रान्झॅक्शन पिन, टी पिन म्हणतात, हा सिक्युरिटी कोड असतो. जोपर्यंत हा तुम्ही टी पिन देत नाही या डिपॉझिटरी पार्टिसिपंटला, तोपर्यंत हे 15 शेअर्स तो या बी च्या अकाउंटला देणार नाही. मग आता तो काय करेल? समजा तू या एन टिपिन दिला, हा डीपी याचे 15 शेअर्स रिलीज करेल आणि या ऍलिस ब्ल्यू कडे ट्रान्सफर करेल. मग ऍलिस ब्ल्यूचं डीपीचं अकाउंट वेगळं असेल. मग हे डीपी हा डिपॉझिटरी पार्टिसिपंट आहे, हा समजा एनएसडीएल असेल आणि ऍलिस ब्ल्यूचा सीडीएसएल असेल. हे दोन वेगवेगळे डिपॉझिटरी पार्टिसिपंट आहेत. तर याच्यामधले कॅन्सल होतील आणि सीडीएसएलच्या लॉकरमध्ये या बी नावाच्या व्यक्तीच्या अकाउंटला ते 15 शेअर्स ऍड होतील. आता परत जर समजा या बी ला या सी ला शेअर्स विकायचे असतील आणि सी ला घ्यायचे असतील, तर सी च्या या सीडीएसएल मधनं कॅन्सल होतील टिपिन टाकल्यानंतर आणि सी च्या खात्यामध्ये ते पैसे जमा होतील. डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणजे कोण असतात? थोडक्यात तुमच्या शेअर ज्या लॉकर मध्ये ठेवले जातात, इथं या डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडे ते सुरक्षित असतात. मग भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दोन डिपॉझिटरी पार्टिसिपंट आहेत, एक एनएसडीएल आणि दुसरं सीडीएसएल, नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉझिटरी लिमिटेड. असे दोन डिपॉझिटरी पार्टिसिपंट आहेत की जी तुमची शेअर मार्केट मधली इन्व्हेस्टमेंट आहे, तुमच्या खात्यामध्ये जे शेअर्स आहेत ते यांच्या ठिकाणी सुरक्षित साठवले जातात. उद्या झिरोदा जरी पळाला तरी काही फरक पडत नाही, ऍलिस ब्ल्यू जरी पळाला तरी फरक पडत नाही. तुमचं एनएसडीएल कडे डीपी अकाउंट ओपन झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये ते शेअर सुरक्षित असतात. हे गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सेबीनं डिपॉझिटरी पार्टिसिपंटची निर्मिती केलेली असते. त्यामुळं भ्यायचं नाही, कारण तुमचे शेअर्स यांच्याकडे सुरक्षित असतात. जोपर्यंत तुम्ही त्यांना टिपिंग देत नाही, तोपर्यंत तुमचे शेअर्स कोणाच्या बापाला विका येत नाही. लक्षात येते? म्हणजे झिरोदावाला सुद्धा तुमचे शेअर्स विकू शकत नाही तुमच्या टिपिन शिवाय. या गोष्टी लक्षात ठेवा. त्यामुळे सुरक्षिततेची 100% काळजी घेतलेली असते. आणि जर असं कोणी केलं, झिरोदावाल्यांनी तुमच्या परमिशन शिवाय शेअर्स विकले, तर त्यांना खूप मोठा फाईन भरावा लागतो. इथं दिलंय सीडीएसएल आणि एनएसडीएल, हे काय आपल्याला बघायची गरज नाही, फक्त सांगतोय हे डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणून काम करतात. आता प्रोसेस ऑफ स्टॉक एक्सचेंज. आता आपण कुठं आलोय? ऍक्च्युअली ट्रेडिंग कसं करतं, ऍक्च्युअली ट्रेडिंग कसं होतं मार्केटमध्ये. आता तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केले झिरोदाचं किंवा एलिजिबलचं, आणि आता तुम्हाला शेअरची खरेदी विक्री करायची आहे. मग ही प्रोसेस कशी चालते? थोडं बोरिंग आहे, पण हे जर बोरिंग शिकलात तर तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. गोष्टी नवीन आहेत, पण त्या शिकणं गरजेचं आहे. एक्सक्युजेस द्यायचे नाहीत, कारण तुमच्याकडे राहिल्या फक्त थोडा कालावधी. आता काय काय सिस्टीम आहे ते बघूया आपण. कलर दुसरा घेतो. हा, पहिल्यांदा सिलेक्शन ऑफ ब्रोकर, तो झिरोदा असेल. ब्रोकर सिलेक्ट केला, ठीक आहे. दुसरं, ओपनिंग डीमॅट अकाउंट विथ डिपॉझिटरी, ठीक आहे.
सीडीएसएल किंवा एनएसडीएल यापैकी एखादा आपण डिपॉझिटरी निवडला. दुसरी स्टेप आहे. तिसरं, झिरोदा झालं, सीडीएसएल एनएसडीएल झालं. आता आपणाला प्लेसिंग द ऑर्डर. आता तुम्हाला बाय करायचं आहे का सेल करायचं आहे ती ऑर्डर प्लेस करणं गरजेचं आहे. बाय किंवा सेल. पुढं मॅच द शेअर अँड बेस्ट प्राइस. तुम्ही सांगितलं की मला एबीसी कंपनीचा शेअर 999 ला पाहिजे. दुसऱ्या कोणीतरी सेलिंगची ऑर्डर टाकली असेल की मी 999 ला विकायला तयार आहे. मॅच द शेअर अँड बेस्ट प्राइस हे काम कुणाचं आहे? एक्सचेंजेसचं आहे. म्हणजे आपण समजा एनएससी वर ट्रेड करतोय, नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर ट्रेड करतोय असं समजा. एनएससी काय करेल? या दोघां हा ए ला बाय करायचा आहे आणि बी ला सेल करायचा आहे. ए ला बाय करायचा आहे आणि बी ला सेल करायचा आहे. तर एक्सचेंज वर या दोघांचे ऑर्डर पडतील आणि दोघही मॅच होतील. दोघही दोघांचे ऑर्डर मॅच होतील. आता तिसरं दिलंय एक्झिक्युटिंग ऑर्डर. आता एक्झिक्युटिंग ऑर्डर म्हणजे काय? ए न ऑर्डर दिलेली की मला 999 ला बाय करायचा आहे. बी न ऑर्डर दिलेली की मला 999 ला सेल करायचं. आता या दोघांच्याही ऑर्डर एक्झिक्यूट होतील. एक्झिक्यूट म्हणजे काय? याच्यावर प्रोसेस चालू होईल. ए च्या खात्यामधनं ए न काय केलंय? मला बाय करायचं. ए च्या खात्यामध्ये जे काही पैसे आहेत 999 प्रमाणे एकच शेअर्स आपण बघू, हे 999 रुपये कट होतील. ऑर्डर एक्झिक्यूट व्हायला लागल्या. ए च्या खात्यामधनं 999 रुपये कट होतील. एक्सचेंज कडे येतील 999. बी च्या खात्यामध्ये जो शेअर आहे एक, तो कट होईल आणि तो ए च्या खात्यामध्ये जाईल एक शेअर. आता हे जे 999 रुपये आहेत ते एक्सचेंज बी च्या खात्यामध्ये ट्रान्सफर करेल की तुझा आम्ही एक शेअर घेतला त्याचे पैसे 999 तुला ठेव. दोघांची ऑर्डर एक्झिक्यूट झाली. याला 999 गेले, एक शेअर त्या ए च्या खात्यात गेला आणि बी चा एक शेअर आपण घेतला होता, एक्सचेंज त्याचं 999 त्याच्या खात्यामध्ये जमा करेल. आता दोघांना कॉन्ट्रॅक्ट नोट सेंड करेल, ए ला आणि बी ला, की तुमची बाईंगची ऑर्डर पूर्ण झाल्या, तुमचं पैसे 999 रुपये कट झाले, तुमच्या खात्यामध्ये शेअर जमा झालाय. आणि बी ला काय एंट्री जाईल? तुमचे 999 तुमच्या खात्यात जमा झाले, तुमच्या खात्यातनं एक शेअर कट केलेला आहे, असं कॉन्ट्रॅक्ट नोट त्यांना ईमेलच्या थ्रू दोघांना दिलं जाईल. ही गोष्ट इथं क्लिअर झाली. 6वा पॉईंट. 7वा पॉईंट, डिलिव्हरी ऑफ शेअर्स अँड मेकिंग पेमेंट. म्हणजे जे आता मी तुम्हाला सांगितलं की त्यांचं कॉन्ट्रॅक्ट नोट झालं त्यावेळेस ए च्या खात्यामध्ये शेअर्स जमा होईल आणि बी च्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. इथं झालं त्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर सेटलमेंट सायकल. आता ए न बाय केलाय, मग या ए च्या खात्यामध्ये एकाच दिवशी ते शेअर दिसतील का पोर्टफोलिओला? तर नाही, तर हे पोझिशन मध्ये पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या खात्यामध्ये जमा होतील. कारण जे काही स्टॉक आपण बाय किंवा सेल केलेला आहे तो, एक मिनिट, माझा आवाज येतोय ना? माईक चालू हो करा, हो हो. माझा आवाज येतोय ना? येतोय येतोय येतोय. मग मला फोन का करायला लागले स्टुडंट 15 जुलै बॅच? मग ठीक आहे, जाऊ दे, त्यांचा विषय त्यांच्यावर नंतर बघू. की सेटलमेंट सायकल जे आहे ते आपल्याला टी वन म्हणजे ट्रान्झॅक्शन प्लस 1 डे, 2 दिवसाचा हा सेटलमेंट सायकल असतो. पहिल्या दिवशी तुम्हाला फक्त पोझिशन मध्ये दिसतील आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या डीमॅट अकाउंटला ते शेअर्स दिसायला चालू होतात. ही सेटलमेंट सायकल असते. त्यानंतर डिलिव्हरी ऑफ शेअर्स ऑन मेकिंग पेमेंट. म्हणजे जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की एकाच्या खात्यातनं पैसे काढले जातात, ते दुसऱ्याच्या खात्यात टाकले जातात. दुसऱ्याचे, एक मिनिट, हे काय म्हणतंय बघतो. हॅलो, तुम्ही माझा नंबर सेव्ह केलाय? ठीक आहे, मी पाठवतो तुम्हाला. आता सेशन चालू आहे, ते रेकॉर्डिंग पाठवतो आणि काय झालं ते बघतो.
ओके. आता ही सेटलमेंट सायकल आहे. ही T+1 म्हणजे 1+2 दिवसाची सायकल असते तुमचे शेअर्स जमा होण्यासाठी. डिलिव्हरी ऑफ शेअर्स इन मेकिंग पेमेंट म्हणजे ए कडनं बी ला जातात, इथं दिले सगळ्या गोष्टी. तुम्ही डीपली जर बघितलं तर इथं सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि डिलिव्हरी ऑफ शेअर्स इन डीमॅट फॉर्म, ते शेअर्स तुम्हाला क्वांटिटीच्या स्वरूपात दिसतील. क्वांटिटी दिसेल 1, 2, 5, 10. परत एकदा रिपीट करतो. तुम्हाला पहिल्यांदा ब्रोकर सिलेक्ट करायचा आहे, या गोष्टी कळतील. डीमॅट अकाउंट ओपन करायचा आहे, त्याच्यामध्ये सीडीएसएल एनर्जी डिपॉझिटरी पार्टिसिपंट तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्हाला काय खरेदी विक्री करायचं आहे ती ती ऑर्डर प्लेस करायची आहे, बाय का सेल. ते केल्यानंतर एक्सचेंज बायर आणि सेलर मॅच करतात. ऑर्डर एक्झिक्यूट होते. ऑर्डर एक्झिक्यूट झाल्यानंतर त्यांना कॉन्ट्रॅक्ट नोट इश्यू केलं जातं, की तुमची बाईंग ऑर्डर किंवा सेलिंग ऑर्डर जे काय असेल ते या किमतीला विकलेले आहे, त्याचे चार्जेस एवढे आहेत वगैरे वगैरे वगैरे. त्यानंतर डिलिव्हरी ऑफ शेअर्स अँड मेकिंग पेमेंट. ज्यानं विकलेलं आहे त्याच्या खात्यामध्ये पैसे येणार, आणि ज्यानं खरेदी केले त्याच्या खात्यातनं पैसे जाऊन त्याच्या खात्यामध्ये शेअर्स येणार. ही सेटलमेंट असते. आणि त्यानंतर एकमेकांचे पैसे एकमेकाला देऊन चार्जेस वगैरे कट करून एक्सचेंज त्याची प्रोसेस पूर्ण करते. त्या गोष्टी क्लिअर झाल्या की स्टॉक एक्सचेंजची प्रोसेस कशी चालते. होय. हॅलो. हा होय सांगितलं. ठीक आहे, ओके. किती वाजलेत? कारण माझी परत पुढची 9ची बॅच, जी जुनी बॅच आहे, त्यांचे सेशन नंबर 12, 13, 14 राहिले. 15. आता ट्रेडिंगचे जे काही प्रकार आहेत ते आपण बघूया. किती वाजले जातात जरा मला सांगाल? 8:54 आठ झाले. पंच ते आपण घेऊ, काय प्रॉब्लेम. हे काय झालं टाइप्स ऑफ ट्रेडिंगला काय झालं? ट्रेडिंगचे प्रकार: फंडामेंटल ट्रेडर, टेक्निकल ट्रेडर, नॉईज ट्रेडर, सेंटिमेंट ट्रेडर, स्विंग ट्रेडर. आपल्याला बनायचं आहे स्विंग ट्रेडर. आपल्याला काय बनायचं आहे? स्विंग ट्रेडर. स्विंग ट्रेडर हा सगळ्या ट्रेडिंगचा बाप आहे. तुमची रिस्क कमी आणि प्रॉफिटची हमी हे स्विंग ट्रेडिंग देतं. इंट्राडे पण आपण करणारच आहोत, ऑपॉर्च्युनिटी मिळाल्या तर. ठीक आहे. ट्रेडर कसा असतो? 4, 5 स्क्रीन समोर लावतो, सगळे चार्ट बघत असतो. आपल्याला असं ट्रेडर बनायचं नाही. हे कधी आपण ट्रेडर बनणार? आपल्याला 1, 2 वर्षाचा चांगला एक्सपिरियन्स आला त्यावेळेस आपण त्या सगळ्या गोष्टी बघणार. ठीक आहे. ट्रेडिंग कशावर डिपेंड असतं? व्होलॅटिलिटी. व्होलॅटिलिटी म्हणजे काय? मार्केटमध्ये ज्या काय मुवमेंट असतात त्या फास्ट असल्या पाहिजे. मार्केट साईडवे किंवा स्लो असणं गरजेचं नाही, त्याच्या मुवमेंट अशा पाहिजेत. अशा पद्धतीने ते हललं पाहिजे मार्केट, तर आपण त्याच्यामध्ये ट्रेडिंग करणार. व्हॉल्यूम म्हणजे काय? लोक जास्त संख्येनं तिथं ट्रेड करणारे असली पाहिजेत. प्राइस रेंज आपण 300 ते 3,500च्या रेंज मधल्या स्टॉक मध्ये एंट्री करणार. आणि सगळ्यात महत्वाचं काय? आपल्याला डिमांड आणि सप्लाय झोन कॅप्चर करायचा आहे आणि त्याच्या आधारे ट्रेडिंग करायचं आहे. हे काय आपण स्टेप बाय स्टेप नंतर पाहणारच आहोत. आपल्याला बनायचं आहे ट्रेडर बिकम इन्व्हेस्टर. आपल्याला ट्रेडिंग पण करायचं आहे आणि इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, पण सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत? स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्टमेंट, स्टेप बाय स्टेप ट्रेडिंग. सगळ्यात जास्त फायदा मिळतो तो इन्व्हेस्टमेंट मधून मिळतो. ते मल्टीबॅगर स्टॉक कसे शोधायचे, स्टॉकचं सिलेक्शन कसं करायचं, रिजेक्शन कसं करायचं, त्या गोष्टी आपण पाहणार आहोत. फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्टॉक मार्केटमध्ये जेवढं तुमच्याकडे पेशन्स असतील आणि लॉंग टर्म विजन ठेवून तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तर डेफिनेटली तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट आहे. जेवढं ट्रेडिंग मध्ये तुम्ही प्रॉफिट कमवणार नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं प्रॉफिट तुम्ही इन्व्हेस्टिंग करून करू शकता. आपल्याला दोन्ही गोष्टी बॅलन्स ठेवून करायच्या आहेत. इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन काय भारतामध्ये आहेत? म्युच्युअल फंड्स आहेत, पीएफ आहे, फिक्स्ड डिपॉझिट आहेत, गोल्ड आहेत, रिअल इस्टेट आहेत. या गोष्टी आपल्याला त्याच्यावर जास्त लक्ष द्यायचं नाही. आता आपल्याला काय स्टॉक मार्केटमध्ये ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, स्टॉक कशाला म्हटलं जातं, शेअर कशाला म्हटलं जातं, इथं दिले बघा त्याचा किंमत. शेअर इज द ओनरशिप ऑफ अ कंपनी. कंपनीचा मालकी हक्क आहे. स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय? असं मार्केट प्लेस की ज्या ठिकाणी शेअर, बॉन्ड, ज्या काही सिक्युरिटीज असतात त्याचे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. इंडेक्स म्हणजे काय? आपण बघितलंय जेवढे स्टॉक त्या एक्सचेंजवर
अवेलेबल आहेत त्यांचं ऍव्हरेज म्हणजे इंडेक्स. बुल मार्केट म्हणजे मार्केट वरती जाणं, बिअर मार्केट म्हणजे मार्केट डाऊन जाणं. त्यानंतर आयपीओ म्हणजे आपण बघितलं, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. त्यानंतर डिव्हिडंड म्हणजे काय, कंपनीला जो नफा होतो तो प्रत्येक शेअर होल्डरला ज्या प्रमाणामध्ये वाटला जातो त्याला डिव्हिडंड म्हणतात. त्याला दुसऱ्या भाषेमध्ये असं म्हणलं जातं, कंपनीच्या नफ्याचा लहानात लहान हिस्सा जो शेअर होल्डरना वाटला जातो त्याला डिव्हिडंड म्हणतात. मराठीमध्ये त्याला लाभांश म्हणतात. त्यानंतर पुढचं आहे की ब्लू चिप स्टॉक्स. ब्लू चिप स्टॉक्स म्हणजे काय, ज्या सगळ्यात मोठ्या कंपन्या आहेत, रिलायन्स असतील, टाटा असतील, इन्फोसिस असेल, टीसीएस असेल, आयटीसी असेल, या सगळ्या ब्लू चिप कंपन्या त्यांचे लार्ज कॅपिटल असते. व्होलॅटिलिटी म्हणजे काय, तर व्हेरिएशन इन ट्रेडिंग प्राइसेस ओव्हर टाइम फॉर अ गिवन सिक्युरिटी और मार्केट इंडेक्स. व्होलॅटिलिटी म्हणजे काय, मार्केटमधली किमती किती झटपट बदलत आहेत. व्होलॅटिलिटी म्हणजे काय, अपडाऊन्स अपडाऊन्स अपडाऊन्स, कमी होणे जास्त होणे, कमी जास्त, म्हणजे ट्रेडिंग त्याच्यामध्ये जास्त होत असले त्याला व्होलॅटिलिटी आपण म्हणतो. मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे त्या मार्केटमधली सगळ्यात जास्त. एक मिनिट, कुठे गेलं, भरपूर पॉइंट्स आहेत मी जे बाजूला काढून ठेवलेत की जे सर्वसामान्य लोकांना. हा, मार्केट कॅपिटलायझेशन, त्या कंपनीचं एकूण कॅपिटल किती आहे, म्हणजे कंपनीचे सध्याचे स्टॉक मार्केटमध्ये असणारे सगळे स्टॉक, त्याची मार्केट व्हॅल्यू, एकूण स्टॉकला मार्केट व्हॅल्यू न गुणल्यानंतर जे काही उत्तर येईल त्याला मार्केट कॅपिटलायझेशन म्हटलं जातं. त्यानंतर ब्रोकर म्हणजे कोण, आता आपण बघितलं झिरोदा, ॲलिस ब्लू, हे ब्रोकर आहेत की जे तुमच्याकडनं शेअर खरेदी विक्री करण्यासाठी कमिशन घेतात, त्याला ब्रोकरेज म्हटलं जातं. पोर्टफोलिओ, जे काही तुम्ही स्टॉक डीमॅट अकाउंट मध्ये होल्ड करून ठेवणार आहे त्याचं जे स्टेटमेंट असतं त्याला पोर्टफोलिओ असं म्हटलं जातं. मार्केट ऑर्डर म्हणजे थोडक्यात काय, शेअर आता ज्या किमतीला मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्या किमतीला खरेदी करणं म्हणजे मार्केट ऑर्डर. लिमिट ऑर्डर म्हणजे, आता मार्केट ऑर्डरची थोडक्यात तुम्हाला डेफिनेशन सांगतो की तुम्ही मार्केटमध्ये काहीतरी खरेदी करायला गेलाय, म्हणजे समजा भाजी खरेदी करायला गेला, तर तुम्ही बार्गेनिंग करत नसाल. त्यांनी सांगितलं 10 रुपयाला भाजीची पिंडी आहे, असं समजा 10 रुपयाला भाजीची पेंडी आहे असं सांगितलं, तुम्ही 10 रुपये दिले, विषय संपवला, त्याला मार्केट ऑर्डर म्हणायचं. आणि लिमिट ऑर्डर म्हणजे काय, तर लिमिट ऑर्डर मध्ये तुम्ही अशा गोष्टी त्यांना सांगू शकता की काय नाही, मला 10 रुपयाला नाही, मला 5 रुपयाला पेंडी मिळाली तरच मी घेईन, त्याला लिमिट ऑर्डर असं म्हटलं जातं. तुम्हाला पाहिजे त्या किमतीला खरेदी करणं म्हणजे लिमिट ऑर्डर असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा आहे बीड. बीड म्हणजे काय, बीड, द हायेस्ट प्राइस द बायर इज विलिंग टू पे फॉर सिक्युरिटी. म्हणजे वस्तू, स्टॉक खरेदी करण्यासाठी त्याची जी काय जास्तीत जास्त किंमत द्यायला तो तयार आहे बायर, त्याला बीड म्हटलं जातं. आणि आस्क म्हणजे काय, सेलर, ती वस्तू विकण्यासाठी किंवा तो शेअर विकण्यासाठी ज्या किमतीला तयार असतो त्याला आस्क प्राइस असं म्हटलं जातं. व्हॉल्यूम, द नंबर ऑफ शेअर्स और कॉन्ट्रॅक्ट ट्रेडेड इन अ सिक्युरिटी. जेवढे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जेवढे कॉन्ट्रॅक्ट त्या एखाद्या विशिष्ट शेअर्स मध्ये खरेदी विक्री करण्यासाठी आलेले आहेत त्याला व्हॉल्यूम म्हटलं जातं. म्हणजे खरेदी विक्री करणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे थोडक्यात व्हॉल्यूम. लिक्विडिटी म्हणजे जे काय मुवमेंट आहेत स्टॉक मार्केटमध्ये बाईंग आणि सेलिंगच्या, इथं दिले बघा, द इज विथ which an asset or security can be bought or sold in the market without affecting its price. म्हणजे वस्तूच्या किंवा त्या शेअरच्या किमतीवर परिणाम करता जर मार्केटमध्ये मुवमेंट येत असतील तर त्याला लिक्विडिटी असं म्हटलं जातं. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे तुकडे करणे, तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे, तुमच्या कॅपिटलचे तुकडे करून ते तुकडे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं त्याला डायव्हर्सिफिकेशन असं म्हटलं जातं. आता मार्केट मेकर म्हणजे काय, a firm that provides liquidity by buying and selling securities on behalf of investors. मार्केट मेकर म्हणजे काय, तुमच्या वतीनं जर मार्केटमध्ये बाईंग आणि सेलिंगच्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जात असतील तर त्याला मार्केट मेकर म्हटलं जातं.
पीई रेशिओ, त्याला प्राइस टू अर्निंग रेशिओ असं म्हटलं जातं. यील्ड म्हणजे उत्पन्न किंवा इन्कम. त्यानंतर व्होलॅटिलिटी इंडेक्स, म्हणजे हा सेंटिमेंटचा इंडेक्स आहे, त्याला व्होलॅटिलिटी इंडेक्स असंही म्हटलं जातं. त्यानंतर पुढं रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे थोडं गणपती. रेजिस्टन्स म्हणजे काय? मार्केट वरती जाताना जर विशिष्ट ठिकाणाहून खाली पडत असेल, म्हणजे समजा 120 ला गेलं आणि तिथून खाली येत असेल, तर त्याला रेजिस्टन्स म्हणतात. मार्केट वर जाण्याला अवरोध करत असेल तर त्याला रेजिस्टन्स म्हणतात. सपोर्ट. सपोर्ट म्हणजे काय? मार्केट जर खाली पडताना त्या विशिष्ट लेवल पासून जर वरती सारखं जात असेल तर त्याला सपोर्ट म्हटलं जातं. रेजिस्टन्स म्हणजे थोडक्यात सेलर, सपोर्ट म्हणजे थोडक्यात बायर. डिव्हिडंड येईल म्हणजे नफ्यातील उत्पन्न, लाभांश म्हटलं जातं थोडक्यात. अर्निंग पर शेअर रेशिओ म्हणजे ईपीएस, एका शेअर पाठीमागे कंपनी किती कमवते त्याला ईपीएस म्हटलं जातं. मार्केट सेंटिमेंट म्हणजे मार्केटचा आता मूड कसा आहे, अपसाईडचा आहे का डाऊन साईडचा आहे का साईडवेजचा आहे, ते त्याच्यावर ठरवलं जातं. लिव्हरेज म्हणजे काय? तुम्ही एखाद्याकडनं उधार, म्हणजे ब्रोकर तुम्हाला उधार देतो, लिव्हरेज देतो. म्हणजे 10,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये असेल तर 50,000 ट्रेड करण्याची मुभा देतो, त्याला लिव्हरेज असं म्हटलं जातं. त्यानंतर ईटीएफ, एक्सचेंज ट्रेडेड फंड असं म्हटलं जातं, की ज्या लोकांना बऱ्यापैकी स्टॉक मार्केट मधल्या स्टॉक मध्ये एंट्री करणं धोकादायक वाटतं, ती लोक ईटीएफ मध्ये स्टॉक एक्सचेंजच्या इंडेक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. म्युच्युअल फंड म्हणजे काय? तर तुमचे पैसे घेऊन म्युच्युअल फंड मॅनेजर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, त्याचे काही प्रॉफिट होतात ते तुम्हाला शेअर केले जातात. मार्केट ऑर्डर म्हणजे काय ते आपण बघितलंय. शॉर्ट सेलिंग म्हणजे ज्या पद्धतीनं आपण कमी किमतीला खरेदी करून मोठ्या किमतीला विकतो आणि प्रॉफिट कमवतो, त्याला बाईंग म्हटलं जातं. शॉर्ट सेलिंग पण त्याचाच प्रकार आहे, की 100ला विकायचं आणि 80ला खरेदी करायचं, त्याला शॉर्ट सेलिंग म्हणतात. जो काय मधला डिफरन्स आहे तो प्रॉफिट घेतला जातो. या कन्सेप्ट आपण नंतर डीपली पाहणारच आहोत. पण जी काही वोकॅबलरी आहे स्टॉक मार्केटची ती इथं मी दिलेली आहे. मार्जिन म्हणजे काय? तर बारोड फंड्स युज्ड टू परचेस सिक्युरिटी, म्हणजे तुम्हाला एक कर्ज दिलेलं असतं ब्रोकरनं, की ज्याच्यामधनं तुम्ही मार्जिन यूज करून ट्रेड करू शकता. इंडेक्स फंड, जो मगाशी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने. एकच स्लाइड राहिल्या. सर्किट ब्रेकर म्हणजे एखादा स्टॉक एका दिवशी विशिष्ट लेवल पर्यंत वाढेल, विशिष्ट पर्सेंटेज वाढेल, विशिष्ट पर्सेंटेज पर्यंत डाऊन येईल, त्याला सर्किट ब्रेकर असं म्हटलं जातं. मग ते अप्पर सर्किट किंवा लोअर सर्किट असू शकतं. अप्पर सर्किट किंवा लोअर सर्किट असू शकतं. म्हणजे प्रत्येक स्टॉकचे पर्सेंटेज जे काय असतं ते वेगवेगळं असतं. शॉर्ट इंटरेस्ट, जे काय इथं दिलंय, द टोटल नंबर ऑफ शेअर्स ऑफ अ सिक्युरिटी दॅट हॅव बीन सोल्ड शॉर्ट बाय इन्व्हेस्टर. म्हणजे एखाद्या इन्व्हेस्टरनं जर त्याची शेअर्स आहेत ते जर त्यानं शॉर्ट केले असतील, विकले असतील, विकल्याला म्हणजे जर आपण सेल करणार असो तर त्याला दुसरा शब्द आहे शॉर्ट. शॉर्ट करणे, सेलिंग करणे, शॉर्ट करणे हा एकाच अर्थाने वापरला जातो. सेक्टर म्हणजे काय? एका विशिष्ट सेक्टर, फार्मा सेक्टर असेल, इंडस्ट्री, त्यानंतर बँकिंग सेक्टर असेल, आयटी सेक्टर असेल, असे वेगवेगळ्या विभागामध्ये जे काही स्टॉकचा संच असेल त्याला सेक्टर असं म्हटलं जातं. डे ट्रेडिंग म्हणजे इंट्राडे, एका दिवसामध्ये सकाळी 9:15 ते 3:30 हे मार्केटचं टायमिंग असतं, त्याच्यामध्ये जी खरेदी केली जाते त्याला डे ट्रेडिंग असं म्हटलं जातं. अशा पद्धतीनं हे आजचं आपलं सेशन होतं. बेसिक स्टॉक मार्केट. याच्यामध्ये कोणाची काय शंका आहे का? याच्यामध्ये कोणाची काय शंका आहे का? नाही नाही नाही. नाही नाही. सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या? अरे कोण आहे, हो फोन हो. करतोय सारखं डोक्याला ताप. व्हॉट्सअप कॉल करतायत अवघडच आहे. ऑनलाईन आहे. बर, सगळ्या ठीक शंका आहे. क्लिअर झाल्या? मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो थोडं. ओके. ते उद्या तुम्हाला रेकॉर्डिंग मिळून जाईल.